आणि माहिती ऐकण्यासाठी आज इतके स्रोत उपलब्ध आहेत. कुठलाही विषय घेतला आणि गुगलवर टाकला तर धडाधड त्याची माहिती मिळते. तरुण मुलांना ChatGPTवरती गेलं तर निबंधही लिहून मिळतात. आज भाषणं देखील पटापट तयार होऊ शकतात. अशा काळामध्ये कोणाचं ऐकण्यासाठी एवढी मंडळी जमा होतात हे फार विरळा उदाहरण आहे. मी अनेक राज्यांमध्ये फिरते. महाराष्ट्रातच हे शक्य आहे आणि तिथूनही पश्चिम महाराष्ट्रात जिथे या प्रकारची विचारसरणी जुनी आहे. प्रति सरकार हे ज्या भागातून हा शब्द आला की पर्यायी व्यवस्था, त्याला पत्री सरकार म्हणत असतील. आत्ताच मला कुणीतरी पुन्हा त्याचं सांगितलं की ते पत्री नव्हतं, प्रति होतं. सरकारासारखं ज्यांनी समाजाचा विचार करायला हवा, समाजाला दिशा द्यायला हवी, समाजाला आधार द्यायला हवा, त्याला सरकार म्हणतात. आणि हे कसं असावं याची व्यवस्थेचा विचार जिथे 75 वर्षापूर्वीपासून सुरू आहे अशाच गावात ही व्याख्यानमाला असू शकते. आपल्या या व्याख्यानमालेमध्ये ओपन एअरमध्ये असून टाचणी पडली तरी आवाज येईल इतक्या निशब्दपणे श्रोते ऐकतात अशी सर्वदूर ख्याती आहे. आपल्याकडे इतके चांगले चांगले वक्ते येऊन गेलेत. दरवर्षी 5 दिवस विविध लोकांच्याकडून ऐकायला असा समुदाय येतो आपल्या TV सिरियल्स बंद करून. हे खरोखरीच आज विशेष आहे. विद्येचं माहेरघर असं जिथे म्हणलं जातं तिथं व्याख्यानमाला बंद पडत आहेत. आणि आपल्या गावामध्ये शेतीची कामं आत्ता असताना इथनं एक ट्रॅक्टर जातो, इकडनं शेजारी मला दिसतं आहे की सगळेजण शेतीतून नुकतेच पोचले असतील, घरातली कामं उरकूनही आपण आलेला आहात. तेव्हा सर्वप्रथम मी तुमच्या या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याला फार इम्प्रेस्ड आहे. हे मी कबूल करते. हे फार रेअर आहे आणि त्यामुळे माझ्यावरची जबाबदारी पण तेवढीच वाढली आहे. आणि हे 36वं वर्ष आहे. म्हणजे सातत्याने कुठली गोष्ट करत राहणं, 5 वर्षसुद्धा सरकारांना जमत नाही, तर 36 वर्ष तुम्ही ही प्रतिव्यवस्था पाळताय हे सगळ्या जगात जाऊन सांगण्यासारखं आहे. मला वाटतं की ह्याच्यावरती तुम्ही एक सुंदरशी चित्रफीत करून ती यूट्यूबवर टाकावी, म्हणजे जगाला कळेल की काय करायला हवं आहे, असं मला मनापासून वाटतं. आजचा विषय जो दिलेला आहे तो विषय सांगण्यासाठी अधिक पात्रता असलेले डॉक्टर कालिदास पाटील असतील, मिसेस पाटील असतील, असे अनेक लोक इथे आहेत. कारण हा काही माझा मूळ विषय नाही, परंतु आज या विषयाची जी व्याप्ती आहे ती जगाच्या पर्स्पेक्टिव्हमधनं तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी आहे. मी मानसशास्त्राचा अभ्यासक आहे आणि मला माझ्या मूळ डिग्र्या त्या विषयातल्या आहेत, पण मी या विषयात कधी काम केलं नाही. पण जागतिक स्तरावरती जसं तुम्ही ऐकलंत, मी 70-75 देशांमध्ये गेले, पण नुसतं जाणं गोष्ट वेगळी. मी त्यातल्या 25 देशामध्ये 10-10, 20-20 वेळा गेलेली आहे. त्याच्यामुळे आफ्रिकेतल्या, लॅटिन अमेरिकेतल्या, आशियामधल्या, मी फक्त मागास देशांमध्ये जाते. मात्र तो देश पुरेसा मागास आहे अशी खात्री झाल्यावरच मी जाते. मी कुठल्या प्रगत देशांमध्ये फक्त मीटिंगांना जाते. आणि मी जाते ती त्या भागातले शेतीचे प्रकल्प ज्याच्यासाठी जागतिक संघटनांनी पैसे दिलेले आहेत ते योग्य वापरले जातात का नाही हे बघण्यासाठी जाते. आपण माहिती काढली, त्यातले बरीच माहिती जी आहे ती अजून सुधारायला वाव आहे. मी देशाच्या वतीने जात नाही, मी प्रोफेशनल म्हणून जाते, पण अनेक ठिकाणी देशाचं प्रतिनिधित्वही करायला मिळतं. तर मी जे तुमच्यापर्यंत सांगते हा विषय, तो या विषयातली तज्ज्ञ म्हणून सांगत नाही, या विषयाची कळकळ आणि या विषयाची ज्याला अर्जन्सी म्हणता येईल आज, ती तुमच्या पुढे मांडण्यासाठी आहे. ह्याच्यामध्ये जे मला सांगायचं आहे त्यात जास्त करून बदलत्या काळाबद्दल सांगायचं आहे. दुसरं मला सांगायचं आहे ते पालकत्व याचा विस्तार किती असू शकतो. मी, माझी मुलं, माझं कुटुंब
माझी शेती, त्यांचं त्याच्यावर नाव लागणं एवढंच त्याच्याकडे बघता येईल का त्या पलीकडे जाऊन बघायचं आहे, त्याबद्दल मला बोलायचं आहे. आणि तिसरं म्हणजे आजच्या ह्या बदलत्या काळात आव्हान आहेत, त्याला तोंड कसं द्यायचं याबद्दल मला काही दिसलं, त्यावरनं मी बोलणार आहे. अर्थात याच्यामध्ये माझी पात्रता असलीच तर ती एवढी असेल की एका अगदी वाळवा तालुक्याच्या थोडंसंच पलीकडे रेथरे बुद्रुकमध्ये असलेल्या अत्यंत एका गरीब कुटुंबातल्या माझ्या वडिलांनी शिक्षणासाठी मुंबईला जाऊन एका उच्च शिक्षित महिलेशी लग्न करून आमच्यासारख्या मुलांना जगात पोहोचवलं. ह्याचा अर्थ त्यांचं पालकत्व कुठंतरी चोख होतं आणि त्याच्यातले अनुभव. अर्थात वडिलांनी जे काही केलं त्याच्यामुळे आमची ही घोडदौड होऊ शकली आणि त्याच्यातलं मला जे योग्य वाटलं, ज्याचा मला खूप फायदा झाला, ते मी माझ्या मुलासाठी वापरलं. माझा 40 वर्षाचा मुलगा गेले 20 वर्ष इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीमध्ये आहे. तो स्वित्झर्लंडचा टॉप बॅडमिंटन प्लेयर आहे. तो 3 उद्योगात चालवतो, ज्याच्यातले काही साऊथ आफ्रिकेमध्ये आहेत, काही अमेरिकेमध्ये आहेत आणि काही स्वित्झर्लंडमध्ये आहेत. आणि तो जगातल्या सर्व शहरांमध्ये 42 किलोमीटरची मॅरेथॉन पळतो. त्याला एक मुलगी आहे, नवीन अजून कोणी येतं आहे आणि घरातला सर्व स्वयंपाक त्याला उत्तम येतो. आई म्हणून वयाच्या 65व्या वर्षी मला त्याला सल्ला देण्यासाठी काही नसतं, हा मी माझ्या आयुष्यातला सर्वात चांगला प्रकल्प समजते. की मी जेव्हा विचार करते मी त्याला आता काय बरं शिकू, त्याला काय मला सांगायचं आहे यंदाच्या 40व्या वाढदिवसाला. वेळेवर उठत जा म्हणून तो नक्की वेळ उठव, व्यायाम वेळेवरच करतो, योग्य तेच खातो, योग्य त्या वेळीच खातो, काम चोख. स्वित्झर्लंडमध्ये देखील ऑफिसची किल्ली, स्वित्झर्लंडमधले लोक वक्तशीर म्हणून फार प्रसिद्ध आहेत, पण ऑफिसची किल्ली कोणाजवळ द्यायची तर ती त्याच्याजवळच द्या असं म्हणतात, कारण वेळेच्या आधी येणारा तोच भारतीय असू शकतो असं वाटतं. प्रत्येक गावात गेल्यानंतर स्वतःचं घर झाल्यावर सर्वात पहिल्यांदा काय करतो तर तो भारताचा झेंडा लावतो. त्याच्या घराच्या घालनंच कळतं की इथं भारतीय मुलगा राहतो आहे. त्याला पहिल्या वर्षापासून स्विस नागरिकत्व देत होते तरी त्यांनी घेतलं नाही. त्याचं कारण तो जेव्हा तो गेला जॉईन व्हायला त्यावेळेस पुण्यामध्ये ऑलिम्पिकच्या स्पर्धा, यूथ ऑलिम्पिक गेम्स होणार होत्या आणि त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि बाकीचे प्रश्न विचारले ते, पण ते म्हणले अहो तुम्हाला प्यून येतं का बोलता. प्यून म्हणजे पुणे असं त्याच्यानंतर लक्षात आलं. प्यून नावाची काही भाषा वगैरे नसते, मराठी आणि ती माझी मातृभाषा आहे हे सांगितल्यामुळे त्याची जागतिक संघटनेमध्ये निवड झाल्यामुळे तो भारतीय मनानी, विचारांनी आणि भारताला बदलण्यासाठी स्वतःला प्रतिबद्ध समजतो. मला वाटतं हे माझं क्वालिफिकेशन इथं बोलण्यासाठी आहे. आणि त्यातलं तो जे आता त्याच्या मुलीसाठी वापरताना मी बघते ते काही मला जर सांगता आलं तर तुम्ही म्हणलात तसं माझे अनुभव मी सांगेन. आपण थोडंसं बदलता काळ म्हणजे काय ते बघूयात. आणि ह्याच्यातले अर्थात पुस्तकातनं बघण्यापेक्षा मला प्रत्यक्ष स्वतःला दिसतात त्या गोष्टी सांगायच्यात. आणि मग तुमच्या लक्षात येईल की पालकत्व हा विषय आता किती महत्त्वाचा झालेला आहे. जगाची साधारण आत्ता लोकसंख्या ही 820 कोटी इतकी आहे. आपण सध्या आपल्या डोळ्यासमोर 8 असा आकडा धरू आणि भारताची लोकसंख्या आता 150 कोटी साधारण आहे. 8तलं 1.5 म्हणजे जवळजवळ दर 7वा जगातला नागरिक हा भारतीय आहे. जगात देश 184 आहेत, जगात देश 184 आहेत, पण जगातला दर 7वा माणूस हा भारतीय आहे. भारतामध्ये 67% लोकसंख्या ही 15 ते 29 वयाची आहे. म्हणजे आपल्याकडचे 30% लोक हे या वयोगटातले आहेत. आपण असं धरूया 1.5 म्हणजे साधारण 50 कोटी, साधारण 50 कोटी इतके आपल्याकडचे आत्ता युवक आहेत. अमेरिकेची लोकसंख्या 33 कोटी आहे फक्त. म्हणजे अमेरिकेतले सगळे लोक इथून जाऊन ग्रीन कार्ड घेतलेले सुद्धा, अख्ख्या अमेरिकेत जेवढे लोक आहेत त्याच्या 1.5 पट आपल्याकडचे युवक आहेत फक्त. आणि जगातले युवक कमी कमी होत चाललेत, जगातले लोक म्हातारे होत चाललेत, नवीन मुलांना जन्म कमी कमी घालतायत. फर्टिलिटी रेट म्हणजे एका महिलेला तिच्या प्रजनन काळामध्ये होणारी मुलं ही साधारण एका कुटुंबात जर 2.1 एवढी मुलं झाली तर लोकसंख्या मेंटेन होते, म्हणजे आहे तेवढीच टिकेल. त्यापेक्षा जास्त झाली तर ती वाढेल, त्यापेक्षा कमी झालं तर कमी होते. जगामध्ये आता असं व्हायला लागलेलं आहे
की 1.1, 1.2, 1.3 अशी युरोपातल्या देशांची आहे. आता महाराष्ट्राची नुकतीच फक्त 1.7 एवढं फर्टिलिटी रेट आहे. म्हणजे हळूहळू जगामध्ये आणि भारतातल्या सुद्धा शिकलेल्या प्रांतांमध्ये लोकसंख्या वाढीचं प्रमाण कमी व्हायला लागले. आधीच वाढवून ठेवली आहेत, त्यांना मुलं होणार आहेत ती गोष्ट वेगळी, परंतु आत्ता जगात अशी परिस्थिती आहे की जगामध्ये 800 कोटी पैकी फक्त 250 कोटी तरुण लोक आहेत. त्या 250 कोटींपैकी 50 कोटी हे भारतामध्ये आहेत. म्हणजे जसा 7वा माणूस भारतीय आहे तसा जवळजवळ 4था युवक भारतीय आहे, दर 4था. आता ह्याच्यामध्ये अर्थातच तुम्हाला माहिती आहे की 150 कोटीच्या अगदी नेक्स्ट म्हणजे 145 कोटी इतकी लोकसंख्या चायनाची आहे. म्हणजे दर साधारण 4था तो आपला एक आणि आणखीन एक म्हणला तर चायना. परंतु इंग्रजीची किमान तोंड ओळख असलेला, ज्याच्यातनं चायनाला बाहेर काढावं लागतं, दर 3रा तरुण भारतीय आहे. त्याच्यात सुद्धा लोकसंख्या कुठं जास्त आहे, तरुणांचं प्रमाण जगात कुठं जास्त आहे तर आफ्रिकेतल्या गरीब देशांमध्ये आहे. आशियामधल्या आहे लाओ, व्हिएतनाम, कंबोडिया, म्यानमार, बांगलादेश अशा गरीब देशांमध्ये मुलांची संख्या, श्रीमंत देशांमधल्या मुलांची संख्या कमी होती आहे. कारण ते लोक विचार करतात मला खरंच हे मूल सांभाळायला जमणार का वगैरे, आणि त्याच्यामुळे मुलं जन्माला घालणं ह्याची फार जबाबदारी घेतल्यामुळे ती त्यांची डिसिजन ठरत नाही आणि त्याच्यामुळे तिथे मुलं कमी होत आहेत. म्हणजे असं होतं की शिकलेले, कारण भारतामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ह्याचं फार चांगलं उदाहरण आहे की आज जवळजवळ तुम्हाला गावातनं शाळेत न जाणारं मूल शोधायला 10 चक्रा माराव्या लागतील. शाळेत घातलंच नाही असं आपल्याकडे सहसा होत नाही. घातलं नाही तर त्याला शाळेत आवडत नाही, तो पळून येतो, पण धपाटा मारून गुरुजी का कोणतरी त्याला शाळेत, कारण त्यांच्याही पगाराचा प्रश्न असतो, त्याच्यामुळे मूल आहे आणि शाळेत जात नाही असं आपल्याकडे फारसं होत नाही. झालं तर 100त 5. ह्याचा अर्थ काय की इंग्रजी थोडं फार जाणणारे, निदान ABCD वाचता येणारे, गो, कम, कीप, नो, येस असलं, थँक्यू असलं येणारे तरी, शाळेत अक्षर ओळख झालेले तरी, असा दर 2रा तरुण भारतीय आहे चायनाला काढल्यास त्याच्यातनं. आता हा तरुण जो काहीतरी शिकलेला आहे त्याला त्याची जी कौशल्य आहेत त्याच्याकडे जगाचं लक्ष आहे. आपण ज्याला शिकला नाही म्हणतो तो निदान 10वी 12वी शिकतो, त्याला निदान इलेक्ट्रिकलचं काम येतं, त्याला निदान खड्डे घालता येतात, त्याला निदान झाडावर कलम करता येतं, त्याला निदान बैलगाडी चालवता येते, त्याला ट्रॅक्टर रिपेअर करता येतं, त्याला टायरचं हवा भरता येते, त्याला स्कूटर रिपेअर करता येते, त्याला कार चालवता येते, त्याला प्लंबिंग करता येतं, त्याला नर्सिंग करता येतं. त्या मुलींना कम्प्युटर यायला लागतात, त्या मुली अनेक सहकारी संस्थांच्या हिशोबामध्ये लागतात. बचत गटांनी तर क्रांती आणली आहे, त्याविषयी मी महिलांविषयी आत्ता लगेच बोलत नाही. त्यातली काही मुलं म्हणजे आपल्या देशातली जवळजवळ आता 30 ते 35% मुलं ही ग्रॅज्युएटही होतात, त्याच्यामध्येही मुलींचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. ह्याचा शेवटी अर्थ असा आहे की अख्ख्या जगाचं लक्ष भारतातल्या मुलांकडे आहे. भारतातली मुलं जितकी कुशल असतील तितकंच जगाचं जीवन सुखी होणार आहे अथवा नाही. मग ते कार्डिओलॉजिस्ट असतील, मोठे मोठे ब्रिज बांधणारे असतील, कम्प्युटरचा डेटा कम्प्यूट करणारे असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील. आज अशी अमेरिकेत परिस्थिती आहे की व्हाईस प्रेसिडेंट निवडायला सुद्धा अगदी भारतीय नव्हे तर भारतीय बायको असलेला तरी व्हाईस प्रेसिडेंट नेमतात. तुम्ही बघितलं दुसऱ्या पार्टीमध्ये देखील भारतीय लोकांची अमेरिकेतल्या राजकारणामध्ये देखील केवढी प्रचंड घोडदौड चालली आहे ते तुम्ही कधीतरी बघू शकता. आपण ऋषी सुनाक बघितलाच लंडनमध्ये. आज जवळजवळ अनेक देशांमध्ये इन्क्लुडिंग मलेशिया, इन्क्लुडिंग थायलंड, मध्येच दुसऱ्या भाषेत गेले, अनेक देशांमध्ये असं दिसतं की नंबर 3 किंवा 4चा मोठा राजकारणी हा मूळ भारतीय वंशाचा आहे. अमेरिकेचं तुम्ही आत्ता बघू शकता, गेल्या तर मंत्रिमंडळामध्ये जो बायडनच्या असंख्य भारतीय लोक होते. म्हणजे जगातले
मोठे व्यावसायिक, म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे अनेकदा असं म्हणतात पाकिस्तान तर 5 वेळाला मुकेश अंबानी एकटाच विकत घेईल. पण जगामध्ये जर बघितलं तर मूळ भारतीय वंशाच्या लोकांची संपत्ती, तुम्हाला माहिती असेल फोर्ब्सच्या टॉप लिस्टमध्ये अनेकदा भारतीय लोकांची संख्या जास्त असते आणि भारतीय अनेक महिलांची जास्त असते. सांगायचं तात्पर्य एवढं की भारतातलं मूल आणि त्याचं पालकत्व हा प्रश्न फक्त तुम्हा आम्हा पालकांचा उरलेला नाही, जग वाचवण्याचा प्रश्न झालेला आहे. जगासाठी लागणारे सर्व तज्ज्ञ लोक, मग ते ड्रायव्हर्स असतील, आज तुम्ही सौदी अरेबियामध्ये गेलात, दुबईमध्ये गेलात, लंडनमध्ये गेलात, न्यूयॉर्कमध्ये गेलात, हमखास तुम्हाला टॅक्सीवाला भारतीय दिसतो. तुम्ही तुमच्यापैकी अनेक लोक जातही असाल, तुम्ही स्टडी टूर नेत असाल, अवश्य जा, बघा. तुम्हाला न्यूयॉर्कमध्ये तर उतरल्यानंतर, उदाहरण झाडूवालीचं देत नाही पण सर्व झाडूवाल्या, आणि ते पण देण्यासारखंच उदाहरण आहे, कारण त्यांच्याकडे उरलेले नाही त्या प्रकारचे लोक आणि आपल्याकडचे लोक ते काम ॲक्सेप्ट करायला तयार आहेत. आणि त्याच्यामुळे अगदी तळागाळाच्या वर्कफोर्सपासून तर प्रेसिडेंटच्या डॉक्टर्स युनिटपर्यंत बहुसंख्येने भारतीयच आहेत. आणि तेलाच्या देशांमध्ये, जिथे तुमच्यापैकी पण अनेक जण दुबईला गेला, इकडे गेला ऐकत असाल, तर मला पहिली मोठी गोष्ट सांगायची की ज्या पद्धतीने डेमोग्राफिक डिव्हिडंड असं म्हणतात, मी पहिल्यांदा हे, मला जेव्हा, तुम्ही अवश्य हे पुस्तक वाचा, तुमच्यापैकी अनेक चांगले वाचक आहेत, जेव्हा नंदन निलेकणींनी इमॅजिनिंग इंडिया हे पुस्तक लिहिलं, त्याची पहिली फक्त 5 पानं वाचा आणि मग तुमच्या लक्षात येईल की भारतातल्या आईवडिलांनी, पालकांनी पालकत्व इतकं हलक्यात घेऊ नका, इतकं हलक्यात घेऊ नका. आपण आपलं पोर शिकलं नाही तर लावून देऊ कुठंतरी, हायच की आपली घरची शेती, इतकं आता ते सोपं राहिलेलं नाही. त्यांना लईच डिमांड येणार आहे. आत्ताच तुम्हाला बघताय, आत्ता मात्र एक उलटा ओघ सुरू झालेला आहे. आता बऱ्याच जणांना इंडियातल्या स्टार्टअपला यायचं आहे. तर हा पहिला बदल आहे. आणि भारतातलं आजचं सरासरी वय फक्त 29 आहे, म्हणजे अजून तर हे पालक व्हायचेत. आणि मी पण इथे बघतीये की इथे देखील मधल्या लाईनीमध्ये आणि पाठीमागे पण 40 वयाच्या आसपासची इथे देखील बरीच माणसं आहेत. आणि त्याच्यामुळे तुमचं पालकत्व अजून संपलेलं नाही आहे. तर हा जो सगळा लोकसांख्यिकीय बदल आहे, हा भारताच्या पालकत्वाकडे फार आशेने बघतो आहे. हे पहिलं. आता पालकत्व हे बऱ्याच वेळेला मुलं 8-10 तास पालकांच्या बरोबर नसतात, शाळेतच असतात. म्हणजे ते शाळेला आउटसोर्स केलं आहे असं जर तुम्ही धरलं तर शाळांची परिस्थिती काय. मी आज सकाळी येताना रहिमतपूर भागामध्ये काही शाळा बघत आले आणि मला जरा बरं वाटलं. तर शिक्षक जितका चांगला तितकीच शाळा असते आणि बहुतेक प्रत्येक शिक्षक हा स्वतः पालकही असतोच. असं लक्षात येतं की शाळेत आपण आत्ता जे शिकवतोय ते बदलत्या काळाच्या उपयोगाचं आहे का. आता काल लोकसंख्या सोडून बाकी काय काय जग बदलतंय, तर एक फार मोठा बदल म्हणजे हवामानातला बदल. तुम्ही आत्ता मला सांगितलं पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, जिथं तिथं तुमचे बोर्ड लागलेले आहेत. हा इथं पण बोर्ड. ह्या सगळ्याचं महत्त्व का झालेलं आहे, कारण हे आत्तापर्यंत गेल्या हजारो वर्ष आपण एकदम ज्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपला फक्त प्रगती केली मानवजातीने आणि त्याचा वापर केला नाही. आज जगामध्ये अनेक ठिकाणी असं झालेलं आहे आणि भारतसारखे देशच ते वाचवत आहेत. आपल्याला माहिती असेल की ज्याला ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, दरवर्षी झाडं कापल्यामुळे, वाहनं वाढल्यामुळे, धूर झाल्यामुळे, आपण सगळ्यांनी कार्बन डायऑक्साईड रोज सोडल्यामुळे जगामध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त होतं की जो गरम असतो आणि ऑक्सिजनसाठी मोठी कॉम्पिटिशन आहे. आणि त्याच्यामुळे जगाने असं ठरवलं की आपलं जर हे असं तापमान वाढलं की सगळ्यात आधी काय होतं, आपण सगळेजण शाळेत शिकलोय, गरम पाणी आपण बंबस्वा तापवतो, गरम पाणी जे असतं ते वरती येतं, गार पाणी खाली राहतं, बरोबर आहे ना. पाणी फुगतं आणि मोठं होतं आणि त्याच्यामुळे जगातला जो सर्वात मोठा भूभाग आहे तो तर समुद्राच्या खाली आहे. त्याच्यामुळे सूर्य तापला की भरती येते, समुद्राचं पाणी गरम होतं, काठावरच्या लोकांना ते आत येऊ लागतं आणि आपण तर त्याच्यामध्ये रोज येऊन प्लास्टिक टाकतो. अमेरिका आणि क्युबाच्या मध्ये आता एक असा मोठा, म्हणजे साधारण महाराष्ट्र एवढा भाग तयार झाला आहे की तिथं प्लास्टिक टाकून टाकून जमा करून करून सूर्य हा खाली तळापर्यंत पोहोचत नाही, मासे मरून गेलेले आहेत.
रोज जर आपण ज्या प्रमाणात प्लास्टिक वापरतो एवढं जरी एक जरी भाग घेतला तरीसुद्धा येत्या 60 ते 70 वर्षांमध्ये मानवजात संपेल. हे नुसतं एका प्लास्टिक समुद्रात जाणाऱ्या प्लास्टिक पुरतं आहे. अशा अनेक पद्धतीने आपण क्लायमेट चेंज असा केला आहे की वाटेल तेव्हा पाऊस येतो. जी काही जुने ठोकताळे तुमचे होते की आपण हळद लावायचो अक्षय तृतीयेला, आता त्यावेळेस काय परिस्थिती आपण बघतो. आपला होळी विझवायला पूर्वी पाऊस यायचा, तो यायची काही हे नाही. जे ठोकताळे सगळे नक्षत्रांबद्दल होते, हवामानाचे होते, पावसाचे होते, ते आता सुनामीनी वगैरे पार तुडवून काढलेले आहेत. आपल्याकडे फार कमी पण इतर ठिकाणी लागणारी अमेझॉनमध्ये इथून दिल्लीपर्यंत असणारं एक अख्खं जंगल बेचिराग झालं 2020 मध्ये. मी त्याच्यानंतर ॲमेझॉनमध्ये गेले होते, जिथं इतकं थिक जंगल होतं की दुपारच्या 12 वाजता सूर्य खाली पोचत नव्हता. जे पेटत गेलं रट 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 रट. काल मुंबईला, उद्या सुरतला, परवाच्या दिवशी राजस्थानला, दिल्लीला जाऊन पोचलं. एवढा भूभाग जळून गेला. तसाच ऑस्ट्रेलियामध्ये करोडो लाखो प्राणी त्याच्यामध्ये होरपळून मेले. एक झाड तुम्ही दिलेलं आहे ते जगून तुम्ही म्हणता पानं फुलं आणा, त्याला मला 12 वर्ष लागतील तेव्हा मला खात्री पडेल. पहिले 3 वर्ष त्याला केवढं जपायला लागतं. मॉर्टॅलिटी रेट आपल्याकडचे 30-40 झालेले आहेत. आणि अशी हजारो लाखो झाडं 15 मिनिटात बेचिराख होतात. हे काय आहे? हे क्लायमेट चेंज आहे. का क्लायमेट चेंज होतोय? कारण ते जे चक्र आहे ते बसत नाही आहे. तुम्हाला आत्ता फेब्रुवारीत दुपारी मेची अवस्था आलेली आहे इथं. आज तुमच्याकडं दुपारी काय ऊन होतं? 30च्या तर नक्की वर होतं. तुम्ही जरा लहानपण आठवा, आपण म्हणायचो होळी आल्याच्या नंतर मग थंडी जाती. मग म्हणायला लागलो बाबा ते संक्रांतीच्या नंतर थंडी जाती. मग असं करत करत कंडत थंडी यायच्या आतच जायला लागली. आता असा प्रचंड क्लायमेट चेंज झाला आहे. तो कशामुळे झाला आहे? तर माणसं वाढल्यामुळे झाला आहे. माणसं वाढली, जमिनी तर वाढत नाहीत. ते असं म्हणतात की दे मेक इट नो मोर. आता नवीन जमीन तर तयार होतच नाही आहे ना. माणसं नवीन तयार होत आहेत पण जमिनी तयार होत नाही आहेत. आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती आली आहे की जे काही लोकल रिसोर्सेस आहेत, मग ते तुम्ही हे जे 5 म्हणताय हे तेवढेच राहणार आहेत. पण माणसं वाढली तर आपल्याला अशीच आता माणसं लागतील की जो ह्याचा चांगला वापर करतील. म्हणजे गुणात्मक फक्त बदलाला हे नाही. तिसरं म्हणजे नागरी सुविधा फार झाल्यात. आपण बिना कामाचं पण कार्डासनी जाऊन येतो काय काम नसताना. पूर्वी आपण लग्न कार्याला जायचो, आता कोल्हापुरासनं येतो आणि सांगलीसनं येतो आणि असं करून किती लोक नुसते बिना कामाचे जातात येतात. ज्यांच्या घरी मोटरसायकली आहे ते घरी कामं करतात. त्यांची पोरं, आज मला वाटतं की भारतामधला सगळ्यात कुटुंबांमधला एक मोठा जर खर्चाचा आकडा असेल तर तो मोबाईलचा रिचार्ज, मोटरसायकलचं पेट्रोल, अशाच गोष्टींचा आहे. आणि वडापाव. ह्या 3 गोष्टीच काढल्या तर बजेटच खाली येते सर्वसामान्य माणसाचं. तर ते काय झालं आहे, नागरी सुविधा फार झालेल्या आहेत आणि त्याचा आपण खूपच वापर करू लागलो आहे ना. जरा आम्ही आता दिल्लीला विमानाने जातो आहे म्हणल्यानंतर आपल्या घरात नसलं परवडत आणि छप्पर जरी बदलायचं असलं तरी आम्ही विमानाने दिल्लीला चाललो आहे. का तर आमच्या भागातला माणूस आमदार येतो, मंत्री होतो का नाही ते बघायला. ते तुमच्यावर ठेवले का कोणी पण नाही. ती सुविधा झाली ना. आम्ही विमानाने जाणार, आम्ही रेल्वेने जाणार, आम्ही फुकट भटकणार. नागरी सोय. आपण इथे आत्ता जेवढे लाईट लावलेले आहेत, एवढे लाईट कोणाकडं लग्न असलं तरच त्या गावात असायचे. आपण लाईटचा केवढा जास्त उपयोग करतोय. आपल्या घरांमध्ये देखील लाईट किती होतात. तर अनेक सुविधा झाल्या, आपण त्या जास्त वापरायला लागलो. अन्न निर्मिती आणि प्रदूषण. आपण अन्न कसं निर्माण करतोय, गाईला दूध जास्त मिळावून आपण काय काय टोचतोय. मस्टरायटिस किती गाईंना होतोय, कॅन्सर किती जणांना झाला आहे, मातीमध्ये टॉक्झिन्स किती आहेत, म्हणजे काय म्हणतो त्याला, रासायनिक खतांचे अवशेष मातीमध्ये किती आहेत. आपण आपली धान्य किती आल्यापेक्षा माती किती खराब झाली आहे ते जर बघितलं तर 10-10 वर्षांनी या आता ऑलरेडी पंजाबमध्ये, गुजरातमध्ये अनेक ऊसाच्या जमिनी आता नापीक पडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुमचं जिप्सम घालून घालून आता त्याला थोडंसं उपजाऊ करायला लागलेले आहेत. ऑर्गॅनिक कार्बनचं जमिनीतलं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे अन्नच खराब असल्यामुळे आरोग्याचा प्रश्न, ज्याच्या डिटेलमध्ये मी जात नाही, तो तुम्ही सगळेजण अनुभवताय. आजच आमच्या घरी इथले काही डॉक्टर वगैरे आले होते. आमच्या घरातले 99 वर्षाचे माझे काका, 87 वर्षाच्या माझ्या आते इथंच इस्लामपुरामध्ये मस्त खणखणीत चालत बिलत होत्या. पण त्यांची नातवंड आहे ना, नाही ते जरा मला व्हायरस झाला आहे. कारण इम्युनिटी नाही काय लगेच गोळ्या खायच्या.
मायक्रोबियल रेझिस्टन्स, तुम्ही काय झालं तर स्वतःच्या मनाने पॅरासिटामॉल घालणारे किती आहेत, हात वर करा म्हणलं तर मला मोजायला जमणार नाही. स्वतःच्या मनानेच काहीतरी खाऊन घेत आहेत. ते खाऊन घेतल्यानंतर जेव्हा लांडगा आल्यासारखं आहे, ज्यावेळेस खरंच खायची वेळ असते तेव्हा ते काहीच काम करत नाही. म्हणजे आरोग्य आपलं कसं झालं आहे, अस्थिर आपण झालेलं आहे, मानसिकदृष्ट्या अस्थिर झालेलं आहे. तर हे जे भौतिक बदल झालेले आहेत ते शारीरिक बदल व्हायला लागलेले आहेत. आणि तिसरं म्हणजे टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन. आपण सगळ्यांनी एक होमोसेपियन आणि होमोदिओस अशी 2 पुस्तकं त्या युवा नोहाल हरारीनी लिहिलेली आहेत. त्याचं आता मराठी भाषांतर कधीच आलेलं आहे, अवश्य वाचा. 8-10 दिवस झोप येणार नाही तुम्हाला. पहिलं पुस्तक असं आहे की गेल्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये माणसाच्या हावरटपणामुळे आपण पृथ्वी कशी कमी कमी करत चाललो आहे, राजकारणाचा जन्म कसा झाला, धर्मकारणाचा झाला, हे सगळं लिहिलं आहे. पण होमोदिओस नावाचा त्याचा जो दुसरा पार्ट आहे त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की टेक्नॉलॉजी आता इतकी आली आहे. तुम्ही आत्ता विचार करा, आपल्या गावातलं साधं जरी म्हणते मला लई चक्कर करते, मी आता बाटली लावून येतो म्हणून सलाईन स्वतःच सांगतात डॉक्टरांना मला ती जरा बाटली लावा म्हणून. तर हे तर काय जुनं झालं आता. स्वतःच रक्ताच्या बाटल्या लावून घेतात. किडनी बिघडली की आपण डायलिसिस करून घेतो, आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करून घेतो. जवळजवळ आता केसबीस तर सोडाच, शरीरातलं सगळंच डुप्लिकेट करून आपल्याला मिळू शकतं. पैसा असला तर मिळू शकतं, नशीब पण असायला लागतं. त्याला थोडं ग्रीन कॉरिडॉर वगैरे करून ह्याचं हृदय त्याला, त्याचे डोळे त्याला, त्याच्या कातड्या त्याला, आज हे सगळं शरीर रिप्लेस करता येतं. हे सगळं शरीर. आत्ताच एक काल एका मुलीचा फार सुंदर इंटरव्ह्यू आला होता. एका मुलीने तिच्या घरातल्या तिने 7 वेगवेगळ्या लोकांचे अवयव घेऊन ती जिवंत राहिली आहे. काल एक मुलाखत मी कुठंतरी वाचली. तिला कुणाचे तरी डोळे आहेत, कुणाचं तरी हात, मी कोण असं तिला झालं. ते फक्त सापळ आहे, बाकी सगळं दुसऱ्यांचं घेतलं. हे शक्य आहे पण हे जरा कधीतरी होतं. हे सोडता टेक्नॉलॉजी अशी झालेली आहे की त्या होमोसेपियनमध्ये थोडीशी काय म्हणतात सायंटिफिक फिक्शनसारखी ती आहे. अशी परिस्थिती येणार आहे की माणूस मरणारच नाही. मला लहानपणी फार वाटायचं आपण मोठं होईपर्यंत माणूस मरणार नाही असाल, पण म्हणजे आपले आईवडील मरणार नाहीत असं मला फार वाटतं. आपल्याला प्रत्येकाला वाटतं असं काहीतरी निघावं किंवा माझे दात काढायला लागणार, डेंटिस्टकडे जायला नको, अशी काहीतरी आलं पाहिजे असं आपल्याला लहानपणापासून जे वाटतं. तसंच माणूस मरणार नाही ही गोष्ट आता फार लांब नाही. रक्तसुद्धा तयार करतात, पेशीसुद्धा तयार करतात, प्लाझ्मासुद्धा तयार करतात. यू नेम अ थिंग इन युअर बॉडी आणि थँक्यू, आणि ते तयार होते. म्हणजे आता आपण निग्लेक्ट करायला म्हणून लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर रात्री परत पेक खाऊन दुसऱ्या दिवशी डिलायसिसला जाणारी माणसं काही तुमच्या तालुक्यात जुनी नाहीत रात्र राहिलेली. म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे आपल्या शरीराचा पण विचार करायची गरज नाही आता. तर म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, गंमत म्हणून, मी अर्थात त्यातलं काहीच वापरलं नाही, मी गंमत म्हणून या ChatGPTत विचारलं की बाबा मला आज संध्याकाळी पालकत्वाच्या आव्हानाबद्दल बोलायचं आहे. त्यांनी मला धडाधड मी ते वापरणार नाही आहे, पण त्यांनी मला एक टेबल दिलं. काय काय आव्हान आहे म्हणजे गुणवत्तापूर्वक शिक्षण, भावनिक आधार, हे इंग्लिशमध्ये आलं होतं, त्याचं मी मराठी केलेलं आहे. मला आज संध्याकाळी इस्लामपूरला 7 वाजता असं लेक्चर द्यायचे, 500 माणसं असतील, मी ह्याची मांडणी कशी करू असं विचारल्यानंतर तो सांगतो. म्हणजे जर समजा तुमच्यापैकी कुणालाही करायचं झालं असं तर तसे तुम्हाला हे लहानपणी आठवायचं. मी लहानपणी हुशारी म्हणून काय करायचे तर 21 अपेक्षात प्रश्नसंच यायचे की नाही, ते सगळेजण वापरायचे गावात. ते वर्गात लक्ष द्यायचं नाही, 21 अपेक्षित लय पाठच करून जायचं. काय काय तर अशी बहादर माणसं होती आमच्या वर्गात की प्रश्नाचे पाठ असायचे, बीजगणित स्व पाठ असायचं की 4 नंबरचा प्रश्न आहे x² गुणिले my² इज इक्वल टू काय प्लस c वगैरे इज इक्वल टू वॉट, त्याचं x इज इक्वल टू 4 असं उत्तर आमच्या वर्गातल्या एका मुलीला माहिती होतं. मधले सगळ्या स्टेप सोडायच्या ती काही काय, कारण त्यांना माहिती असं गणित नीट उतरवून काढण्याचा 1 मार्क, स्टेपचा 1 मार्क आणि उत्तराचा 1 मार्क. करायचीत काय आपल्याला, वरती नीट लिहायचं, खालती x इक्वल टू 4 लिहायचं, मध्ये x इज इक्वल टू 11 देअरफॉर x इज इक्वल टू 4. मी पण खूप अभ्यास करायचे अपेक्षित, त्यात निबंध पण यायचे. पण मी काय करायचे, ह्यांनी निबंध असा लिहिला आहे का, आपण असा नाही लिहायचा, आपण तसा लिहायचा. त्या लोकांना कसं असते, शिवाजी महाराजांची आईचे नाव सांगा, हे येतो. शिवाजी महाराजांची आई ते नाव जिजाऊ होते होय असं त्यांना लिहिता येतं. जिजाऊ कोण होती, आता साला हे कसं काय लिहायचं, कारण ते तसंच फक्त तसं. आता ChatGPT काय करतोय, माहिती लई गोळा करून देतो की तुम्ही मला इस्लामपूर तालुक्यातलं नाही तर काय तुमचं एडे निपाणीच्या पॉप्युलेशनमध्ये मेल फिमेलची संख्या सांगा, की थॅटॅक पटकन पडते खाली. पण मी येत काय नाही त्यांना,
तर सीमा खोतांनी घेतलेले अनुभव येत नाहीत, हे त्यांना कळत नाही. म्हणजे आता काय झालं, टेक्नॉलॉजी शरीर तर बदलून देतं, पण मन आणि बुद्धी हे नाही बदलून देत. माझा बाप घरी गेल्यावर लय ओरडतो, दारू पिऊन आलं तर त्याला खपत नाही, मग मी घरी गेल्यावर मोटरसायकलचा आवाज आला की आई चिडती, मी काय करावं ते नाही सांगत ना ते ChatGPT, ते आपल्यालाच ठरवावं लागतं. म्हणजे टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन भरपूर जरी झाली तरीसुद्धा मानसिक आधार देणं, प्रेम करणं अजून तरी यंत्रमानव आलाय म्हणे, आलेलाच आहे. माझ्याच घरातली 3-4 पोरं एमटेक रोबोटिक्स आणि एमटेक काय AI असं दिल्ली IITत करतायत. आणि त्यांनी मला परवा दाखवलं, त्या आम्हाला अशात हे दिले ते झाडं. त्यांना आता मोदींनी सांगितलं आहे की ते रोबोटिक्स ह्याच्यात कसं वापराल, शेतीत कसं वापराल. ते सगळ्या IITच्या पोरांना ते हातात नुसते रिमोट दिले होते आणि त्यांचं ते झाड असं व्हायचं, ते जाऊन खड्डा व्हायचा, ते जायचं झाड टाकायचं, ढकलायचं आणि मग असं दाबायचं, वरनं पाणी टाकायचं, हे सगळं रोबो करतोय. हे एक झालं. तुम्ही तर असं अनेक ऐकलं असेल, मोदींना चहा पाजला मध्यंतरी कुठल्या तरी रोबोनी, आणि असे बाकीचे तर यंत्रमानव बरेच व्हायला लागलेत. आता तुम्हाला माहिती आहे गुडघ्याची ऑपरेशन कोण करते, आमच्या फलटणला विठोबा नावाचा एक तो काढला आहे डॉक्टर जोशींनी, तो विठोबानीच म्हणे गेले 1000-1500 ऑपरेशन तर गुडघ्याचे. आमच्या फलटणसारख्या गावात डॉक्टर प्रसाद जोशींनी गुडघ्याचे ऑपरेशन त्या रोबोलाच करायला सांगितलं. ना चांगले ठणठणीत मी आता मॅरेथॉन पळायला गेले होते 5 किलोमीटरचे, आणि माझ्या आजूबाजूला गुडघे बदललेली माणसं माझ्याबरोबर 350 पळत होती फलटणला. आत्ता मॅरेथॉन झाली होती 5 जानेवारीला. तर यंत्रमानव गुडघ्यातलं काढून तुम्हाला तिथं बेसक्यामध्ये तुमच्या स्टीलच्या पट्ट्या लावून त्याच्यावरती पळायला शिकवते. म्हणजे तुम्हाला डॉक्टरची गरज, बरं ब्रिज तर बनता येतच, विमानं तर बनता येतच, म्हणजे तुम्ही काय पडलेले बॉम्ब झेलता येतच, काय सगळं ड्रोननी फोटोग्राफीज करतायत, सगळंच तुम्ही बघताय. तर अशा अनेक गोष्टी आता टेक्नॉलॉजीने इन्फॉर्मेशन करायला लागलेलं आहे. हे बदल आहेत की नाही, बदलत्या काळातले आव्हानं. ह्या आव्हानांमध्ये तुम्हाला दुसरं काय झालं, या सगळ्यामुळे लोकांच्या ॲस्पिरेशन बदलल्या. लोकांचे ॲस्पिरेशन पूर्वी काय होतं का गव्हर्नमेंटला चिकटायचं एकदा. आता तुम्ही शेतकरी आहात, पण तुमची पोरं जी तुम्ही इंजिनियर व्हायला पाठवली आहे त्याला चांगली नोकरी मिळत असताना ते काय म्हणते, मला स्टार्टअप काढायची आहे म्हणते का नाही. आता त्यांच्या ॲस्पिरेशन बदलल्यात. माझा हा जो भाचा मी सांगितलं तो IIT रोबोटिक्स झालेला, एमटेक दिल्ली IIT, त्याला चांगली गुगल मायक्रोसॉफ्टची नोकरी आली. मग मी तर फार खुश झाले, बाबा म्हणलं आता तुझं चेंज झाली. तो म्हणलं ना द फ्युचर इज इन इंडिया. म्हटला आता सगळं जग इंडियात येते, मी आता कशाला तिकडे जाऊ. म्हटलं माझ्या परिसरात, मी खोटं नाही सांगत, इथे माणिक शेडगे बसलेले आहेत, मी वेल्हे भागामध्ये शेती करते आणि आमच्या भागामध्ये आमचा फार्मर्स बाय चॉईस स्वेच्छेने शेती करणाऱ्यांचा एक गट आहे. हे कोण लोक आहेत, आम्ही 62 लोक आहोत. 62पैकी 45 लोकांनी MSIT अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीमधनं केलेले आहे. जगभर ते फिरलेले आहेत आणि ते त्यांना आता काय करायचं, त्यांना आता शेती करायची. विषमुक्त अन्न आमचं आम्ही तयार करणार. आम्हाला काय माहिती बाजारात काय, कोविडनंतर यांची संख्या वाढली, ॲस्पिरेशन कम्प्लिटली बदलून गेलेले. तुम्हाला जी मी शेतकरी ते प्रगत माहिती म्हणलं ना, असं ड्रेस बघून वाटत नाही वगैरे. आता आमच्याकडं भर दुपारी अर्धी चड्डी घालून रविवारी जर कोणी घाम गाळताना दिसत असेल तुम्हाला, मी नक्की सांगते की तो IT इंजिनियर असतो. त्याची मातृभाषा त्यांच्या पोरांची इंग्लिश असते, त्याच्याकडे 2 तरी SUV असतात आणि 15 वर्ष त्यांनी तरी अमेरिकेत काढलेले असतात. म्हणूनच लेकाचं इथं येऊन शेती करतो. तर आता पुढच्या ह्या अशा लोकसंख्या बदलणाऱ्या, टेक्नॉलॉजी बदलणाऱ्या, ॲस्पिरेशन बदलणाऱ्या यंत्रयुगामध्ये, ज्याच्यामध्ये सगळी उत्तरं ह्याच्या दणादण मिळतात, चुकीची असो बरोबर असो. नाशिकच्या तर एका डॉक्टरांनी हे लिहिलेलं आहे, माझी फी 500 रुपये, आणि गुगलमध्ये कोणी काय वाचून आलात तर फी 1500 रुपये. कारण ते आलेल्या डॉक्टर सांगतात, ते डॉक्टर मला अमुक झाले कशावरनं, ते मग काय म्हणले गुगलमध्ये कळलं मला, म्हणून मग तुझी फी जास्त. कारण त्याला ते गुगलचं समजवायचं आणि परत आपलं समजवायचं. तर ही या माहिती युगामध्ये आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला जी मुलं घडवायची आहेत ना, त्या 2 गोष्टी मी सांगितल्या. एक म्हणजे ही मुलं आपल्याला फक्त आपली मुलं म्हणून करायची नाही आहेत, तर जग वाचवणारे जग वाचवणारे ॲम्बॅसिडर्स म्हणून तयार करायचे आहेत. आणि ते होऊ शकतात, आणि ते केलं तरच आपल्याला भविष्य आहे. हे शेती एके शेती, शेती दुने शेती, ऑर्गॅनिक शेती, स्ट्रॉबेरीची शेती, आमक्या शेती, त्यातनं लय बाहेर काय आपण येणार नाही. ती शेती कशी आहे ती मला माहिती आहे. मी 1000 लोकांची शेती बघितली आहे. शेतीमध्ये झालाच फायदा 1 वर्षी, तर पुढच्या 2 वर्षी परत आपण काहीतरी परत ड्रिपच टाकतो आणि काहीतरी करतो की परत पाठीमागे येतं की परत पुढं जायला अवघड होतं. शेतीमधनं असं काही जादूच्या कांडीने पुढं जात नाही. आणि शेतीचा
पैसा आणि पगारी पैसा ह्याच्यात किती फरक आहे तुम्हाला मी सांगण्यात काहीच अर्थ नाही आहे, त्याची तुम्हाला कल्पना आहे. म्हणजे आपल्या मुलांकडे आपण आपलं पीक म्हणून बघितलं पाहिजे. इट्स अ हार्वेस्ट. आपल्याकडे जी मुलं आहेत ती मुलं जास्तीत जास्ती, मी आता उपयोगी पडतील हा शब्द फारसा चांगला नाही आहे, पण जास्तीत जास्ती व्हॅल्युएबल, मौलिक कशी होतील हेच करायच्याऐवजी ते अजून काय काय अशा पद्धतीने आपल्याला त्यांना वाढवायला पाहिजे. आणि त्याबरोबरच बाकीचं त्यांना सगळं कळणार आहे. त्या होमो दिवस पुस्तकाचं सांगत होते, त्यात असं सांगितलं आहे की माणूस आता मरणारच नाही. ती थोडीशी काय म्हणायचं त्याला काल्पनिक कथा त्यांनी केलेली आहे. पण माणूस कशाने मरेल मग? तर तो हेवे दाव्याने मरेल, एकमेकांना चिडून मारलं तर मरेल, आत्महत्या करून मरेल. म्हणजे स्वतः मरायचं ठरलं तरच तो मरेल. वॅक्सिन, कोविड आला की व्हॅक्सिन येते, काय आलं तर काय, ते तुम्हाला जग वाचवायला तयार आहे, पण स्वतःला संपवायचं ठरवल्यानंतर कोणी नाही. म्हणजे भावनिकदृष्ट्या सुदृढ असं पाल्य आपल्याला बनवायचं आहे. तर त्यामुळे पालकत्वाची व्याख्याच आता बदलली आहे. शरीर, मन, बुद्धी आणि ऊर्जा. पाल्याला वाढवणं म्हणजे बाबा त्याला खायला प्यायला घातलं. म्हणजे मी बऱ्याच बायकांना विचारते, बाबा तुम्ही घरी काय काय? काय नाही, मी घरीच असते. घरी काय करते? हेच आपलं स्वयंपाक पाणी. खरं म्हणजे तिने जर स्वतःकडे मी माझ्या घराची न्यूट्रिशन मॅनेजर आहे असं बघायला पाहिजे ना. मी खायला प्यायला घालते का, मी त्याचं न्यूट्रिशन बघते, मी त्याला योग्य प्रोटीन द्यायला बघते का. म्हणजे मी जर स्वतःला घराची स्वयंपाकीण फक्त समजणार असेल तर ते एक अंडर व्हॅल्युएशन आहे. तुम्ही जेवढं करताय त्यापेक्षा कमी आहे. तर शरीर, तर मुलांना योग्य पोषण होणं याविषयी मी काही जास्त बोलत नाही, पण ते तरी आपण करतो का? मुलांना योग्य ते खायला देतो का? मी माझ्या मुलाला, आणि माझ्या वडिलांनी तसंच मला केलं होतं, पण पुण्यामध्ये एक MSCS इन्स्टिट्यूट आहे, तिथे एक निळ्या रंगाचं पुस्तक मिळायचं पूर्वी. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील खाद्यपदार्थाची पोषक तत्वे, म्हणजे शेंगदाणे घातलेले पोहे, चिंच गुळाची आमटी, भाज्या घालून केलेले थालीपीठ, शेवगा घालून केलेली डाळ, असे जे आपले नेहमीचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट किती, प्रोटीन किती आणि कॅलरीज किती. माझ्या मुलाला आठवड्यातनं 2 वेळेला जेवायच्या आधी हे भरावं लागायचं की मी हे जे खाल्लं आहे मला इनफ प्रोटीन मिळालेत का. त्याच्याशिवाय नाही वयाच्या 40व्या वर्षी सगळ्या जगभरात 42 किलोमीटरची मॅरेथॉन पळता येत. त्याला वयाच्या 6व्या वर्षीच सांगावं लागतं की हा जो चार्ट आहे तू भरायचा आहे. मला तो सारखा येऊन विचारायचा, मग ह्याच्यात काय आहे? ह्यानी ना हाडं बळकट होतात. ह्याच्यात काय? ह्यानी रक्त शुद्ध होतं. ह्याच्यानी काय होतं? बटाटे वड्यानी काय होतं? तसं फारसं होत नाही. मग मी कशाला खाऊ हे? आज काय प्लेटमध्ये कधी दिलं, मम्मा तुला हे हवं आहे का विचारतोय, ह्याचं नावही घेत नाही तो, कारण ह्याच्यात काहीच नाही म्हणतो. तर हे आपल्याला त्याचं शरीर जरी वाटलं तरी त्या स्वतःच्या शरीराकडे कसं बघायचं आणि त्याचं पोषण कसं करायचं आहे. पण हा विषय जरा गौण आहे. इतरही कोणी तुम्हाला तो सांगतील, तो सांगणं हा माझा आजचा उद्देश नाही आहे. मन, तर आपल्याला खोटं वाटेल परंतु आमचे गुरु जे आहेत ते सांगतात की तुम्ही स्वतःला असं बघा, आय एम अ मदर टू द वर्ल्ड. मी फक्त माझ्या मुलाची नाही, मी सगळ्या जगाची आई आहे असं जर तुम्ही एकदा समजलं. जसं मी थोड्या वेळ असं समजते की या सगळ्या लोकांना काहीतरी शहाणपण शिकवणं ही माझीच जबाबदारी, काहीतरी चांगलं सांगायला पाहिजे अशी कळकळ वाटली तर मग मी काहीतरी जरा इंटरेस्टिंग सांगायचा प्रयत्न करते. तसं मी जर सगळ्या जगाची आई आहे असं समजलं तर मी कशी सगळ्यांची वागीन. तसं जर वागलात तर तुमच्या मुलाचं मन वेगळं होईल. आपल्याला अनेकदा असं वाटतं की मन आणि ते सेल्फ रिस्पेक्ट आणि हे नंतर करण्याच्या गोष्टी आहेत. लहानपणी हे आपण त्याला फक्त चांगलं खाऊ पाऊ घातलं, वेळेवर झोपलं, आजारी पडू दिलं की आपलं काम झालं. परंतु मूल स्वतःला काय समजतं? शहाणं समजतं, येडं समजतं, दंगेखोर समजतं, बावळट समजतं, कामसू समजतं, वक्तशीर समजतं, ठिकठिकाणी वस्त, हे कशावर ठरतं? तर त्याच्या कानावर सांगेपर्यंत हे लय वेंदळ आहे असं जर म्हणलं तर मूल स्वतःला तसंच समजायला लागतं. आजच मी एका शाळेत गेले होते, सांगितलं या मुलीचे ना घरी खूप प्रश्न आहेत म्हटले. मग त्या मुलीला वाटतं हो ना माझ्या घरी फार प्रश्न आहेत, कारण सरणबाईच समोर सांगतात हिचे फार प्रश्न येतो त्याच्यामुळे शाळेतच येत नव्हती. असं त्या मुलीच्या समोर सांगितल्यानंतर त्या मुलीला काय वाटेल की मला खूप प्रश्न आहेत. अहो ही मुलगी ना इतकी शहाणी आहे की तिला काय झालं तरी सुद्धा ती शाळेत येते. ग्लास अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे असं ते सांगण्यासारखं आहे.
त्याच्यामुळे सेल्फ एस्टीमवर काम करणं हे फार 5 वर्षाच्या आत मी एक फार मोठा अभ्यास केलेला होता, जो माझा MPhilचा स्टडी होता, की स्वयंप्रतिमा कशावर अवलंबून आहे? स्वतःकडे पैसे किती आहेत ह्याच्यावर अवलंबून आहे का शिक्षण किती ह्याच्यावर अवलंबून आहे का मला पद कुठलं मिळेल, मान सन्मान आहे त्याच्यावर अवलंबून आहे? आणि मी साधारण 150 जणांचा डेटा घेतला आणि आमच्या फलटणमधल्या माकडमाळमधला स्टडी होता, कारण माझं मूल तेव्हा लहान होतं 2-3 महिन्याचं, म्हणून म्हटलं जवळच्या जवळचा डेटा घ्यावा आणि MPhil करावं. आणि माझं त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की अगदी डॉक्टर झालेल्या, MD मेडिसिन, MD गायनेकॉलॉजी झालेल्यासुद्धा बायकांना अगदी माहेरी भावाच्या मुलीच्या लग्नात गिफ्ट काय द्यायची ते पण विचारल्याशिवाय देता येत नव्हतं. त्याच्या उलट त्या गावामध्ये एक वडारीण बाई होती, ती विधवा होती, ती अंगात ते ब्लाऊज पण नाही घालणारे असे ते असतात ना, म्हणजे एकदम गावातल्या बायका की ज्यांचं अर्थातच शिक्षण झालेलं नसतं, ती विधवाई होती, तिला स्वतःची शेती नव्हती, भावाकडेच राहत होती. अख्खी गल्ली तिला जाता येता विचारायची, ते लग्नाची तारीख काढू का अक्का यावेळेस, मग काय तुला कसं दिसतंय, मग कोणाला बोलवायचं कोलायचं. ती सगळ्या गावाला सल्ला द्यायची. ना शिक्षण, ना घर, ना पैसा, ना वय, काही तिच्या बाजूनी नाही. आणि मग मी असं काढलं की या 150मध्ये 7 महिला अशा होत्या की त्या मात्र स्वतःला एम्पॉवर्ड समजत होत्या. एम्पॉवर्ड म्हणजे काय? येस आय कॅन डू इट. मी मगाशी तुमच्या सगळ्यांचं आत्ता छान ऐकलं सरपंच बाईंचं पण मी, की ह्याच्यावर सही मी का करायची, सरपंच म्हणून मला कळलं तरच मी सही करीन. जे ग्रामसेवकाचं काम आहे ते ग्रामसेवकांनी करावं, सरपंचाचं काम मी करीन, असं म्हणण्यासाठी येणारं जे धाडस आहे ते कशातनं येतं तर ते लहानपणापासून येतं. त्या 7 बायकांचा मी अभ्यास केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ज्या ज्या लहान मुलाला, म्हणजे मी मुली बायकांचा करत होते म्हणून आत्ता बायकांचा धरूयात, तू जशी आहेस तशी आम्हाला जास्त पूजनीय वाटतेस, महत्त्वाची वाटतेस. म्हणजे कसं की 4 भावांवर झालेली बहीण, सासूबाई म्हणल्या मी तुझ्या पोटी येईन म्हणून त्या सासूबाई आलेल्या, आत्याबाई म्हणल्यात की तुला मुलगी झाली तर मी माझ्याकडे नेऊन तिला मला वाढवील, माझ्याकडं मला मूलबाळ नाही, किंवा ती लवकर विधवा झाली, किंवा मला नवसाने मागितली आहे म्हणून मी आली. म्हणजे काहीतरी करून बाई तू मुलगी आहेस म्हणून मग लहानपणापासून तिचं दरवेळेस कौतुक, तिला पहिल्यांदा खायला घालायचं, असं करून तिला ती म्हणजे काहीतरी विशेष व्यक्ती असं जर वाटायला लागलं तर जन्मभर तसं होतं. पण नकोशी ही कॉन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. बाईचं नावच जर नकोशी ठेवत असेल, दगडीच ठेवत असतील किंवा काय असेल, किंवा इवन मुलाचं नाव आणखीन त्या निमित्ताने म्हसोबा ठेवत असतील किंवा वाटेवर, तर त्यांना त्यांची नाव काय ठेवलं इथेपासून त्यांची स्वयंकल्पना समजते. आणि ही काही वयाच्या 18व्या 20व्या लग्न जायच्या वेळेस सांगायची गोष्ट नाही, 5 वर्षाच्या आत सांगायची गोष्ट आहे. किती दंगा करतोस रे बाबा, फार त्रास होतो तुझा, असं म्हणल्यानंतर त्या मुलाला सारखं. आमच्या लहानपणी एक असं आम्ही आयांच्या म्हणजे एक जी गोष्ट मी सुधारली ती अशी, ही मुलं झाल्यापासून ना पिक्चर नाही, सिनेमा नाही, कुठं जाणं नाही, असं ऐकल्यावरती म्हणायचो, असं वाटायचं ह्या बायकांना एवढा त्रास आहे का काय मुलं असण्याचा. प्रत्येक घरात अशी काही वाक्य असतात, ती सारखी ऐकून ऐकून मुलांच्या मनावर परिणाम होतो. काही घरात असं वाक्य असतं, ए जाऊ दे रे तू ह्याच्यात पडू नको बरं का, तुला जमायचं नाही, उगाच काहीतरी करत असतोयस. तसलं पोरगं कधीच उद्योजक होऊ शकत नाही. दुसऱ्या घरात एखादं वाक्य असतं, अरे करून तर बघ, प्रयत्न करायला काय पैसा पडतो काय, नाही झालं तर नाही झालं, प्रयत्न करायला काय हरकत आहे. प्रत्येक घरात असं एक वाक्य असतं की जे वाक्य कळत नकळत आत 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 शिरत असतं. मग आपण कधीतरी कुणाविषयी सांगता नसेल, पण स्वयंप्रतिमा, मूल स्वतःला काय समजतं ते आपण त्याला काय म्हणतो वयाच्या अगदी 4 महिन्यापासून. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट, त्याला खायला प्यायला घालायला खूप काळजी करतात की त्याला अर्धीच भाकरी खातो. अहो तुमचं वय आज 28 आहे, तुमचं वजन 88 किलो आहे, तुम्ही 5 भाकरी खाता तर ते 8 किलोचं पोर 1.5व्या वर्षी कसं अर्ध्यापेक्षा जास्ती पोळी खाईल. पण तसं मागं लागतात. त्याच्यापेक्षा त्याचे नॅचरल इन्स्टिंक्ट, मूल जनरली मला खायचं तेव्हा खातं, जेव्हा भूक त्याचं ऐकावं आपण, त्याला भूक लागल्यावर तो भूक घेतो. पण ही साधी गोष्ट देखील, म्हणून आपण 0 ते 5 वर्ष हे नेहमी मुलं जसं त्याच्या कलानी घ्यावं. तू हे करू नको सांगण्यापेक्षा त्यापेक्षा आपण ते करूयात का, इथनं उडी मारत असेल, ए उड्या मारू नकोस असं म्हणण्यापेक्षा हे बघ आपण या खुर्चीच्या खेरेकडे नाही का नाही 4 चक्रा मारूयात, असं नाही आपण सांगत. काय करायचं सांगत आहे, काय करू नको, हे करू नको, ते करू नको, उड्या मारू नको, दंगा करू नको, बडबडू नको, काय करू नको. तर हा असा मोठा पाढा आपल्याकडे असतो. पण मग हे करतोस का, ते करायचं का, त्याची मज्जा करायची का. आमच्या घरी तर आम्ही लहानपणी अशा आमच्याकडे चिठ्ठ्या असायच्या, ज्या कामं आईला करायची असायची ना त्याच्या चिठ्ठ्या करून ती एका बॉक्समध्ये ठेवायची आणि मग आम्हाला म्हणायची चला चला आता या चिठ्ठीत काय आले. मग त्या चिठ्ठीत काय यायचं तर बाबा हे सगळे भांडी विसळून पालती घाल, ते चिठ्ठीत यायचं ना. पण
भिंती पूस, जनावराला आंबोण कालव. मग आम्ही त्या उत्साहाने करायचो. तुला कुठली चिठ्ठी आली, मला कुठली चिठ्ठी आली, असं करून आमची आई आम्हाला कामाला लावायची. पण काहीतरी करायचं शिकवा, काय नको ते नको. मला त्याच्याही आधी सांगायचं आहे, कारण सेल्फ इमेजची बात आली. 60 मिनटं बोलायचं की 45 झालेली आहेत? 60 मिनटं. ग्रेस मार्क दिलेले आहेत मला. तर हे जे पालक बनायचं का नाही, हाच हल्ली बऱ्याच जणांना आणि बऱ्याच लोकांचं असतं. आता झालं की लग्नाला 2 वर्ष बाद झालं वगैरे, पण पालक होण्याची डिसिजन ही बऱ्याच वेळेला फार विचारपूर्वक घेतली जात नाही. मुलं आपाप, विशेषतः पहिलं मूल, आणि त्यामुळे त्याचा परिणाम कायम पहिल्या मुलावर राहतो. पण मूल कसं निघणार आहे पुढे हे कधी ठरतं माहिती आहे का? बऱ्याच जणांना वाटतं मुलाला वळण लावल्यावर, संस्कार केल्यावर, संस्कार वर्गाला पाठवल्यावर, मग त्याला शिकवणीला घातल्यावर मगच ते पोरगं हुशार होणार आहे. पण तुम्हाला खोटं वाटेल, मूल कसं निघणार हे आईच्या गर्भात पहिल्या 3 महिन्यात ठरतं. 3 महिन्यात पहिल्या. मागे एकदा मी ही गोष्ट सांगितली होती. कसं ठरतं? आम्हाला आमच्या एका फार विख्यात डॉक्टर बाकर नावाचे, साऊथहॅम्प्टन युनिव्हर्सिटी जी UK आहे, त्यांनी आम्हाला एक प्रेझेंटेशन दिलं. आणि त्या प्रेझेंटेशनमध्ये 2 डुकरं दाखवली होती. एक डुकरं असं केसाळ होतं, मरतुकडं होतं, डोळ्यातनं त्याच्या डिस्चार्ज चालला होता, शेपटी हलवता पण पार येत नव्हती. आणि दुसरं मस्त लय धिप्पाड एकदम गोरप्पान असं डुक्कर होतं. दोन्ही डुकरंच होती. आणि त्या डुकरांकडे बघून या डॉक्टरांनी काय म्हणलं, तुम्हाला या दोघांच्या मध्ये फरक काय दिसतो? की लगेच आम्ही तेव्हा कॉलेजात होतो, आम्ही लगेच सांगलं ह्याला लई केस आहेत, त्याला नाही, हे जरा झोपेला आलेलं दिसतंय, अशक्त आहे, ते तसं आहे. म्हणलं ह्याच्यात सिमिलॅरिटी काय आहे सांगा बरं. दोन्ही डुकरं आहेत, ह्याच्या पलीकडे काही कळेच ना. ते म्हणले नाही. ते म्हणले या दोघांचं वय एकच आहे, हे एका मिनिटाच्याच फरकाने जन्माला आलेत. हो एवढंच काय, त्यांचा बापही एक आहे म्हटले. मग वेगळं काय आहे? आई वेगळी आहे. एक आई उकिरड्यावरती होती आणि दुसरी आई पिगरीमध्ये, म्हणजे जे UK वगैरे पाळतात ना डुकरं, जशी आपण गाई पाळतो तशी, त्या पिगरीमधली आहे. हिला सारखं कोणतरी लात घालल, कोणतरी त्या उकडवरनं हुसकल, म्हणून तिला खायची प्यायची हे असायची, तिला काय भूक असायची, इकडे तिकडे पळायची. आणि हिला काय दर काही पावलोच्या डॉगसारखं आपलं थोडा वेळ झाला की लगेच पडायचं खायची वस्तू आणि ती खात राहायची. म्हणजे ज्या काळामध्ये, म्हणजे आता आपण हे थोडं डुकरांवरनं माणसांवरती घेऊयात, ज्या काळामध्ये आपण आई होणार आहे का नाही हे जेमतेम कळलं आहे किंवा अजून खात्री व्हायची आहे, कारण डॉक्टरांकडे जाऊन युरिन टेस्ट झालेलं नाही आहे, तोपर्यंतच आज सगळं ठरलेलं असतं. काय होतं, उपास तापास म्हणून, नवऱ्यानी मारली म्हणून, तो दारू पिऊन आला म्हणून, माहेरी जाऊ नको म्हटलं म्हणून, घरचं काम लई पडलं म्हणून, सासूबाई वारल्या म्हणून, लय कारणं असतात की ज्याच्यामुळं नीट वेळच्या वेळी खाणं पिणंच होत नाही. आणि मग काय होतं, ते कुठलाही गर्भ, साधं झुरळे तरी मारायला गेलं तरी वळवळत असतं, त्याला जिवंत राहायचं असतं. झुरळा तुम्हाला कोणाला एका धपाट्यात झुरळ येतं का मारता? 4 वेळा थाट 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 करते ते झुरळ इकडे तिकडं पळतं. साधं जीवसुद्धा जगायला बघतो. ते पोटातला जो गर्भ असतो ना, तो काय असा गर्भ जरी काय म्हणतात त्याला, गर्भपात जरी झाला तरीसुद्धा त्याला खरं पात करून घ्यायचा नसतो, ते जगायचा प्रयत्न करत असतं जीव. आणि मग ते काय विचार करतं, कुठनं जेवण येतं त्याला? अन्न नलिकेतनं, त्यांना आईच्या पोटातनं, बेंबीतनं त्याला आलेली जी नाळ असते, ज्याला आपण नाळ म्हणतो, त्या नाळेतनं त्याला येतं. ते आपला विचार करत असतं, आता ही कधी खाईल, हिचा उपास कधी सुटल, आता हिची सासू हिला कधी खायला देईल, हिचा नवरा कधी. तोपर्यंत खाली काही ते अन्न नलिकेतनं येतच नाही ना. ज्याच्या अन्न नलिकेतनं वेळच्या वेळी, ती सकाळी अंडं खाते, दुपारी दूध पिते, मग चांगली फळं खाते, ते वेळच्या वेळी ज्याला येतं ना, तो ते घेतो, आनंदात असतो. आता झाले 4 वाजले, आताही घेईल बरं का चहाबरोबर बिस्किट. त्याला आतल्या गर्भाला पण माहिती असतं. पण ज्याला माहिती नसतं त्याचं काय होतं माहिती आहे का, ते आदाशी होतो. ते आदाशी होतो आणि आला आईच्या पोटातनं काहीतरी लेग गप्पा करून घ्यायचं आणि जबळ जपून ठेवायचं. फॅट टिश्यूज निर्माण करतं, फॅट टिश्यू निर्माण करतं. आणि मग आमच्या गौरी देशपांडेने एका पुस्तकामध्ये लेखिकेने लिहिलं आहे की जाड्या जाड्या पोरींना, बायकांना उंदरासारखी पिल्लं होतात, असं तिच्या एका, ती फार छान इंटरेस्टिंग लिहायची, वेगळ्या पद्धतीने लिहायची ती बाई. मी तिला मावशीच म्हणायची, आमच्या फलटणची होती, इरावती कर्व्यांची मुलगी. तर का असं होतं, तर गर्भामध्ये तर तेवढीच जागा असते, फार तर 15, 18, 20 किलो वाढतं गर्भ पोट. त्या पोटामध्ये त्याने जर साठवून ठेवलेले असतील फॅट टिश्यूज म्हणून, कारण ही कधी खाईल माहीत नाही, ही कधी रडल,
कधी मार खाईल, कधी उपाशी राहील, त्याच्यावरच ही तर मला पोटात देणार असेल का नसेल, हिच्यावर काय भरोसा ठेवा बाबा. म्हणून ते फॅट टिश्यू करतं आणि पोटामध्ये पाणीच जास्त राहतं आणि गर्भाला जागाच कमी राहते आणि मग ते 5 पाऊंडाचं, 7 पाऊंडाचं, 5.5 पाऊंडाचं पिल्लू बाहेर येतं. 9-10 पाऊंडाची पोरं होण्याचं काळ गेलाच आता जवळजवळ. त्याचं कारण पोषण. मग वडापावच खाती, बाहेर जाती, नवऱ्याला म्हणते चल आता मोटरसायकलवरून आपण काय करतो, भेळच खाऊ आपण म्हणले. मग का बाबा ही गर्भारशी आहे, तिला तर खाऊशी वाटतं म्हणून आपण काय वाटेल ते पिझ्झाही खायला घालतो. आपण हा विचार करत नाही की मोडाचे धान्य खाल्लं का. पूर्वी ती सासू बरोबर समोर बसून चांगली डिंकाचे लाडू खायला घालायची, ते पण गेले आता. असं करता करता त्या गर्भामध्ये जी मुलं. बरं आता इथं स्टोरी संपत नाही हो. तो हा जो लेखक आहे त्याचं फार प्रसिद्ध पुस्तक आहे, जे डॉक्टर लोक असतील त्यांनी अवश्य वाचा. LBW कार्डियॅक अँड डायबेटिक डिसऑर्डर असं पुस्तक त्यांनी लिहिलं. LBW म्हणजे काय, क्रिकेटमधला नाही बरं का, लो बर्थ वेट, कमी वजनाची मुले कार्डियॅक. आणि एक साऊथहॅम्प्टनमध्ये एक 1867 पासून 1940 का 45 पर्यंत एका बाईनी आपल्या हाती घातलेल्या सगळ्या जन्मलेल्या मुलाती काय म्हणतात सुईण होती एक, आणि तिच्या हाती जेवढी पोरं जन्माला आली त्याचं ती रेकॉर्ड ठेवायची. वजन किती होतं, लांबी किती होती, केस होते का नव्हते, मग ते पुढं आजारी कधी पडलं, टायफॉईड झाला का, त्याची आई मेली का, त्याच्या बापांनी डिवोर्स घेतला का, त्याला पुढं आत्महत्येचा प्रयत्न केला का, त्याला पुढं डायबिटीज झाला, अख्खं ते मरेस्तवरती. आणि मग ते पुढं डॉक्टर बाकरनी पुढं ठेवलं आणि ते पुस्तक लिहिलं. आणि त्या पुस्तकातला हा शारीरिक भाग सोडून द्यावा फारच सोपा आहे, कारण त्याला वजनानंतर तरी वाढवता येतं. पण तरी सगळी त्या डॉक्टर बाकरनी आम्हाला ती जी 2 डुकरं दाखवली ना, तेव्हा ते काय म्हणलं माहिती आहे का, की तुमच्या जवळचं भावंड बघा, तुमच्या अगदी आधी जन्मलेलं किंवा नंतरचं जन्मलेलं, आणि तुमच्यापैकी पोट कुणाचं सुटलंय बघा. आणि आता आईला जाऊन विचारा की आमच्या दोघांपैकी जन्माच्या वेळेस वजन कोणाचं चांगलं होतं. आणि मी तसंच केलं. माझा भाऊ होता एकदम आज पण सडपातळ आहे, 13च महिन्यांनी माझ्यापेक्षा लहान आहे, आणि मी जरा का जास्त खाल्लं पिल्लं की लगेच माझ्या वजनाच्या काट्यात फरक पडतो. आणि माझी आई म्हणते त्याचं वजन जन्माच्या वेळेस चांगलं होतं. आणि त्या मानाने म्हणजे काही कारणं असतील ती आत्ता सांगण्यासारखी नाहीत, पण गर्भात असतापासून टेंडन्सी जी असते ती काय असते, ह्या ठेवून असली माणसं तुम्ही बुफेला जरी गेला ना, ते जेवण नसतं काय बुफेचं, हे वाढून घे, ते वाढून घे, ते वाढून घे, ते वाढून घे. आणि एखादा माणूस बघा, हे नको बा आपल्याला, एकच भाजी घेते, एकच पोळी घेते, थांबून टाकते. त्याला तुम्ही कोल्हापूरला पाठवा, एक जण बिल द्या. आमच्याकडं अशी बिल घेतो ना आम्ही, बाबा तुम्ही प्रवासाला जाऊन आला बिल द्या. एक जण 34 रुपये 50 पैसे झाले असले ना तर 34-50 लिहित, दुसरी ते टाकलीहून 50, त्याला काय होतंय, अजून जास्त थोडं घ्यायची प्रवृत्ती वाढते. जी लहानपणापासून अन्ननलिकेतनं घेतले ना तसं ओरबाडून काढून घ्यायची प्रवृत्ती वाढते. मग ते बुफेचं ताट असू दे, नाहीतर रिक्षाचे पैसे असू देत, नाहीतर TA-DA बिल असू देत, नाहीतर काय पण असू देत, ते आपण घेणार, वाया घालवणार, पण पहिलं घेणार. होर्डिंग जे आहे, टेररिझम जो आहे, टेररिझम म्हणजे काय, दुसऱ्यावर अटॅक करणे, हे सगळं कधी ठरते हो. तो आता 2 जीवाची झाली, नीट खाते, लय लेट झालं, तिलाच अजून माहीत नाही. म्हणून यत्र रमनते नारी, जिथं आई खुश आहे, जिला गर्भामध्ये बाळ आहे का नाही ते माहिती नसलं तरी रोज चांगलं जेवायला मिळते, तिला उपाशी राहायची वेळच येत नाही, ती खूप आनंदात आहे. WHO लँग्वेजसारखी मानसिक आणि काय सामाजिक आणि आध्यात्मिक आणि काय दृष्ट्या फक्त त्यांची व्याख्या आहे अशी की रोगाचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर मानसिक, शारीरिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या जो सबल आहे तो खरा आरोग्यदायी. तर अशी आरोग्यदायी मुलं जन्माला घालायची असली तर मूल जन्माला या महिन्यात येणारे का पुढच्या हे माहिती नसलं तरी आईची खाण्याची पद्धत, वेळा, क्वालिटी हे ज्याला सांभाळता येतं ना त्यांनीच पोरं जन्माला घाला. नाहीतर ते जग बघतंय आपल्याकडं भारतातली पोरं म्हणून आपल्या भारतातल्या पोराला साधं स्वतःचं पाठीचं दप्तर उचलत नाही अशी वेळ व्हायला नको, आणि तेच एकमेकाशी भांडतायत अशी वेळ व्हायला नको. तर मगाशी सांगितलेलं जग तुमच्याकडनं सुदृढ मुलांची अपेक्षा करतं आहे, तुमच्याकडनं सुशिक्षित मुलांची अपेक्षा करतं आहे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही गोष्ट लक्षात आल्याशिवाय पालकत्व पत्करायचंच का नाही हे न ठरताच पोरं झाल्यामुळे खूप घोटाळा होतो. एक मगाशी मी महिलांशी बोलत होते आणि ते म्हणले की ताई तुम्ही जरा वडिलांचा पण काय रोल असतं तेवढा सांगा. तुम्हाला मी एक मजा सांगते, कारण आईच्याच जवळ मुलं जास्त वाढतात. भांडण झाले तर तू आपल्या आईला बघून घे, हे तू त्या पोरीला जरा सांग, ते रस्त्यातनं फिरत होती आज, असं बाप आईला येऊन सांगतो की तू तिच्यावर. म्हणजे ते म्हणतात ना श्रीमंत लोक आहेत ते स्वतः भुंकत नाही, ते भुंकायला एक कुत्रं ठेवतात.
आणि त्याला म्हणतात छू. तसं बाप घरी येतो आणि आईला म्हणतं हा छू. पोरांना तिनेच रागवायचं, तिनेच सगळं करायचं. असं जे असतं ही अशी ठेवलेली असतात ते त्यांच्याकडनं कामं करून घेतात. आणि त्याच्यामुळं वडील तेवढे चांगले, कारण ते पैसे देतात, ती फी भरतात, ते सहलीला पाठवतात. आई म्हणते तू हे आवरून घे, ते कर, अभ्यास केला का वडिलांना नाव सांगीन, हे जे काही सगळं प्रकरण चाललेलं असतं हे बघता त्याचे दुष्परिणाम किती होतात. ह्याचं मी एक तुम्हाला दुसरं उदाहरण सांगते. स्कॅन्डिनेव्हियन कंट्री हे जगातले सगळ्यात श्रीमंत, स्कॅन्डिनेव्हियन म्हणजे कोण, नॉर्वे, स्वीडन, नेदरलँड आणि कोपेनहेगन कशाची राजधानी आहे, डेन्मार्क. या सगळ्यात 5 देश आहेत ते जगातले सर्व दृष्टीने सगळ्यात सुखी देश कोणतं, हे 5 देशांचं नाव नेहमी घेतलं जातं. आता काही आफ्रिकन देशही रवांडासारखे अत्यंत गरीब होते ते त्या लाईनीत यायला लागले. ती पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. परत कधीतरी मला एकेका देशाविषयी सांगायला एकदा बोलवा तुम्ही. तर या देशांमध्ये आता असं केलेलं आहे की मॅटर्निटी लिव्ह तर असते, आधीच मुलं कमी होत आहेत, पण मूल झालं की मॅटर्निटी लिव्ह आपल्याकडे 3 आणि 6 महिने देता येतात. आता ही प्रेग्नंट आहे म्हटल्यावर कामावरच घेत नाहीत आपल्याकडं, तर इथून सुरुवात असती. परंतु तिथं तर ते मॅटर्निटी लिव्ह देतातच 1 वर्ष, आणि पॅटर्निटी म्हणजे पोर झाल्यावर बापाला 1.5 वर्ष. कळलं काय, 1.5 वर्ष. त्या आईने पोर तर पोटातनं काढले, रक्ताचं पाणी केले, आपली हाडं झिजवून त्याची हाडं तयार केली आहेत, अलेकाच्या अजून 6 महिने तर त्या पोरांना वेळ द्या. आणि तिथं काय करतात, ती पॅटर्निटी लिव्ह प्रत्येकाची रेकॉर्ड, जसं आपला प्रॉव्हिडंट फंड असतो सगळ्यांचं रेकॉर्डेड असतं. आणि माझ्याकडे एक मुलगी होती मोआ वेस्टमन म्हणून, तिने त्याच्यावर प्रबंध लिहिला होता की पॅटर्निटी लिव्ह न घेण्याच्या देशाच्या अर्थकारणावर GDPवर लिहिलं होतं तिने, झालेला परिणाम. अरे बाप सुट्टी घेत नाही, त्याचा अर्थकारणावर काय परिणाम होणार. ते असं म्हणतात की जगातल्या मुलांचं संगोपन हे जास्त बायकांकडनं होतंय. आजी घरात, आई घरात, पाठवलं तरी मावशीकडं, मामीकडं, पाळणा घरात बाईच, आशा सेवक बाईच, प्राथमिक शाळेत बाईच. म्हणजे सगळे मॉडेल समोर बायकांचे. पुरुषांचा चांगला मॉडेलच जवळ नाही. तिकडे तरी संध्याकाळी मॉडेल येतं मोटरसायकलवरनं, सकाळी जातं परत उठल्यानंतर, शाळेत पोरं गेल्यानंतर त्या मॉडेलला चाबी दिल्याशिवाय सुरूच होत नाही ते मॉडेल. आणि त्याच्यामुळं त्यांना असं रोल मॉडेलच उरत नाही. आणि मग ते इंटरव्ह्यूला जर कोणी गेले ना ते त्यांना विचार, सो हाऊ मेनी चिल्ड्रन डू यू हॅव, मुलं किती आहेत आपल्याला. ते म्हणतंय की बरोबर मला धाकटं मूल किती वर्षाचं आहे, 8 वर्षाचं. दाखव तुझं लिव्हचं रेकॉर्ड. लिव्ह का घेतली नाही, नाही ते माझ्या बॉसने मला सांगितलं होतं, प्रमोशन झालं. अरे तू तुझ्या पोरासाठी 1.5 वर्ष सुट्टी गेली नाही, तू आमच्या कंपनीसाठी काय करशील रे, नको आम्हाला तू, नको आम्हाला तू. असं म्हणतायत. पॅटर्निटी लिव्ह बापानी घेतली नाही तर त्याला नोकरी मिळत नाही. आता का घ्यायची लिव्ह, रोल मॉडेल नाही नुसतं. त्यांच्या अशा लक्षात आलं की एका पूर्वी असं म्हणायचे, टू रेज अ चाइल्ड यू नीड अ होल विलेज. अख्खं गाव. तुमच्या सगळ्यांना आठवत असेल अजून, तुम्ही जेव्हा हे विशेषतः पुढं बसलेले आहेत, की लहानपणी आपण कुणाच्याही घरी जाऊन खायचो, फिरायचो इकडं तिकडं. आता म्हणजे हे त्यांच्याकडे जाऊ नको, ह्यांच्याकडे मागू नको असं असायचं. पूर्वी लहानपणी कुणाच्याही घरी खाऊ मिळायचा की, असं कोण म्हणत नव्हतं ना मित्रांच्या आहे की तू आमच्या घरी जेवायला येऊ नको, घरी सांगून आलायस का, नको नको आंटी मला नको, असं काही असं म्हणायची पद्धत नव्हती. गाव सगळं पोराकडे बघत होतं. धपाटाही एखादी शेजारची मावशी घालली तरी घरी कोणी भांडणं होत नव्हती. आता ते शिक्षकांनाही मारायची बंदी झालेली आहे, त्याच्यामुळे त्या मुलांचे भरपूर लाड चाललेले आहेत. आणि अशा मुलांची गुन्हेगारी प्रवृत्ती तुम्ही बघा. आता जितकी नवरा बायको एकटे राहत आहेत, आजी आजोबांना, एक तर शब्दसंपत्ती कमी होते, दुसरं म्हणजे ॲडजस्टमेंट कळत नाही. फक्त एका 35 वर्षाची बाई आणि 40 वर्षाचा पुरुष यांच्याशी कसं वागायचं पोराला कळतं. 80 वर्षाच्या म्हातारीशी कसं वागायचं, 3.5 वर्षाच्या चुलत भावाशी कसं वागायचं, ही कपॅसिटीच येत नाही. त्याच्यामुळं जे एकत्र कुटुंबामध्ये वाढलेले आहेत ना आपल्यातले, म्हणून मुलगी करताना बघतात चांगली एकत्र कुटुंबातली आहे का, तर तिला चांगल्या भाकरी थापावत्या आणि त्याला सगळं खपता यावं म्हणून. तर ही जी अख्खं गाव लागतं तसं बाप घरात नसला तर मुलं आजारी जास्त पडतात. कारण एक मूल वाढवायचं म्हणजे, आता आमच्या पोरांच्याकडं आम्हाला 2-2 महिने जायला लागतात. तर मी पुढच्या महिन्यात चालले, कारण घर नोकरी बघून स्वयंपाक पाणी करून मुलांना सांभाळायला लागतं, क्रेशमधून आणायला लागतं. एक दिवस जरी पोर आजारी पडला, आज मला 3 फोन आले, मुलीच्या कानात काय झालं, इन्फेक्शन झाले म्हणून आज घरी राहायला लागणार मला, तू असतीस तर बरं झालं असतं, आज माझी मीटिंग होती. कारण ते सगळं स्वयंपाक पाणी करायचं, इथं काही कामाला माणसं वगैरे नसतात तिथं. आणि त्याच्यामुळे एक मूल वाढवायचं असेल तर ते आजारी न पडू द्यायला, आजारी पडल्यास लगेच त्याला दुरुस्त करायला, त्याचं मन चांगलं करायला, त्याला स्पर्धात्मक
न शिकवलेला, त्याला प्रेम करायला शिकवायला, त्याला निरनिराळी माहिती सांगायला, त्याला चॉईसेस करायला आई आणि बाप दोघंही घरात लागतात. आणि असा जर का आई आणि बाप दोघांनी फुल फोकस केला त्या पोरावर तर ते काय पोट्ट बिघडतंय मग ते लाईनीत राहतं. पण बापाने संध्याकाळीच बघायचं, रविवारी बघितलं तर बघायचं, नाहीतर मी जाऊन येतो म्हणायचं, फार तर अगदी मोटरसायकलवर पुढं बाजून एकदा चक्कर मारायची. एवढे उपकार केल्यानंतर त्या बापाचं कर्तव्य संपतं. आणि त्या मुलीने माझ्याकडे दिलेला रिसर्च असा सांगतो की ज्या बापांनी वेळ दिलेला आहे ती मुलं नुसती अभ्यासात चांगली नव्हती, वागायला चांगली होती, भांडणं कमी करत होती आणि पुढे त्यांचे करिअर्स चांगले झाले. कारण त्यांच्या लहानपणापासून बाप हजर होता घरी. आपल्याकडं म्हणजे तर माहेरी पाठवायचं ते बारसं बिरसं होऊन पोर चालायला लागायपर्यंत पूर्वी यायचे. म्हणजे बापाचा संबंधच त्याच्यात यायचा नाही. पुण्या मुंबईचं जीवन तर त्याच्यापेक्षा बेकार. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे बापाचा मुलाच्या वाढीमध्ये सहभाग असल्याशिवाय एक संपूर्ण व्यक्तिमत्व तयार होणं अवघड आहे. हे काम आईचे, शिक्षिकेचे, अंगणवाडीतल्या बाईचे नसून ज्यांनी जन्माला घातलेल्या त्या दोघांचेही आहे. मुलाबरोबर आपणही खूप शिकतो, त्यांना वेळ द्या, हे फार महत्त्वाचं आहे. अर्थात तो वेळ देताना कर रे तू अभ्यास कर तिकडं असं म्हणून आपण हे मोबाईल करून चालणार नाही. आपण मुलांना, मी मगाशी आयतं सांगण्याबद्दल बोलतो, मुलांनी हट्ट केला की त्यांना आपण लगेच काहीतरी देऊन टाकतो. कारण आपल्यालाही पुढची रील बघायची असती, त्याच्यामुळे घे तू कर तिकडं, बरं जा तिकडं असं करून आपण त्यांना वाटेल ते करायला देतो. कारण आपलं व्यसन थांबत नाही. आपण त्यांना लॅपटॉप द्यायला तयार असतो, नवीन बॅग द्यायला तयार असतो, सायकल घेऊन द्यायला तयार असतो. आपण वस्तूच्या रूपाने त्यांचे, चायनामध्ये असं सांगतात सगळी पिढी बिघडली आहे कारण एक मुलाच्या पॉलिसीमुळे मुलांचे इतके लाड झाले की त्यांना त्याची किंमत नाही. आपल्याकडे सुद्धा ही उदाहरणं तुमच्या सगळ्यांच्या घरात दिसत असेल. ज्या आज्या असतील त्यांना दिसतंय की नातवंड कशी बिघडत आहेत, ते दे म्हटलं की लगेच देत आहेत, काय माहिती देत आहेत, चॉकलेट नका म्हटलं तरी खात आहेत, मोबाईलवरतीच सगळी ABCD शिकवत आहेत. हे सगळ्याचा काय परिणाम होणार आहे ते आपल्या अजून लक्षात येत नाही. परंतु याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे की आपण या दोन्हीची सांगड घालणं. भारतामध्ये काय बघतायत तर आधुनिकता आणि पारंपरिक आपलं जीवन ह्या दोन्हीचा मेळ घालणं आवश्यक आहे, जे इतर देशांमध्ये नाही आहे. आपण सगळे ऐकता की आपल्याकडच्या अनेक प्रथा ह्या फार चांगल्या आहेत, सगळ्याच बेकार आहेत असं नाही आहे, सगळ्यात चांगल्या आहेत असं नाही आहे, पण ज्या चांगल्या आहेत त्या टिकवणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. डिजिटल डिस्ट्रक्शन आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की मी सांगत राहिले तर खूप वेळ जाईल. पण मला मुख्य तुम्हाला हे सांगायचं होतं की जग फार बदलतं आहे. आपली मुलं नवीन जगासाठी तयार करायची आहेत. ही नवीन जगासाठी मुलं करत असताना तुम्हाला एकच उपाय, ते म्हणजे मॉडेलिंग. सगळेजणं मॉडेल व्हा. आपण जसे आहोत तशीच आपली मुलं कमीत कमी होणार आहेत. त्याच्यापेक्षा चांगली बदलायची असेल तर आधी स्वतःला बदलावं लागेल. आपण जे करतो तेच मुलं हळूहळू करतात. आपण बोलणाऱ्या प्रत्येक वाक्याचा मुलावर परिणाम होतो. आपण अगदी फोनवर जसं अगं बाई हा इतका त्रास देतो ना हल्ली मला, त्याच्यामुळे मला कुठं बाहेरच जायला होते, हे जे तुम्ही फोनवर बोलता ते त्यांच्या डोक्यातनं झिरपतं आणि त्यांची स्वयंप्रतिभा बोलते. त्यामुळे तुम्ही मोबाईलवर काय बोलता, तुम्ही आंघोळ किती वेळ करता, तुम्ही बाहेर किती जाता, तुम्ही स्वतः कुठं खाता, तुम्ही स्वतः कसले कपडे घालता, आपले कपडे स्वतः धुता की नाही, कुठं ठेवता की नाही, ह्याच्यावरनं मग त्यांचे ते फक्त पुस्तकं चांगली ठेवणार नाही आहेत. आता तर असं झालेलं आहे शहरांमध्ये, मी जे तुम्हाला सांगितलं आमच्याकडचे चांगले सुशिक्षित शेतकरी जे झालेले आहेत ते म्हणतात मुलांना शाळेत घालण्यात अर्थच नाही हो. पुण्या मुंबईसाठी शाळेत जायला यायलाच एवढा वेळ जातो, तेवढं प्रदूषण जातं. एवढं करून जे मास्तर शिकवायला येतात त्यांना तो विषय येतो का नाही माहीत नाही. मला तर वाटतं सगळ्या मास्तरांना एकदा 12वीला बसवा, निम्म्याच्या वर फेल होतील कसे तरी तेव्हा पास झालेले आहेत. त्याच्यामुळे जे मास्तर शिकवते त्याला त्याचा विषय येतो का नाही, तो शिकवायला आवडतं का नाही, तो ते कशा पद्धतीने शिकवतो. त्याच्यापेक्षा आपल्याला येत असेल तर आपण अभ्यास करून शिकवावं, ही माध्यमं त्याच्यासाठी वापरावीत. त्याच्यामुळे आता हळूहळू विचारी अफोर्डेबल म्हणजे ज्यांना परवडतं आहे, ज्यांनी जग बघितलं आहे अशी माणसं आता म्हणतात नको रे बाबा शाळेत घालायला. इतर मुलांकडनं ते शिकतायत चुकीच्या गोष्टी, त्याच्यापेक्षा घरी. तुम्ही कधीतरी खरंच या माझ्याकडं. माझ्या आसपासची जी मुलं आहेत ना ती एक 10 आणि 15 वर्षाचा मुलगा आहे, त्यांच्याशी दरवेळेस बोलताना मला वाटतं मला तयारी करून घ्यायला पाहिजे. ते रागदारी सुंदर म्हणतात, त्यांना 45 पक्षी ओळखायलाही येतात, त्यांना फणसाचे 5 पदार्थ करून विकताही येतात,
त्यांना सायन्समध्ये मार्कही चांगले मिळतात, त्यांचं इंग्लिश इतकं चांगलं की मधनं मला डिक्शनरी घ्यावी लागते. अशी पोरं घरी राहून ते छान शिकवतात आणि 10वीमध्येच ते हार्वर्डची परीक्षा देतात. त्याच्यामुळे आता जगातले अनेक कोर्स ह्याच्यावरती अवलंबून आहेत. त्या तसल्या भिकारड्या शाळेत घालूनच आपली पोरं पाठवली पाहिजेत असं नाही. तुम्हाला चांगली शाळा मिळाली तर मलाही सांगा त्याचा पत्ता, पण फार कमी आता अशा राहिलेल्या आहेत. मला असं वाटतं की मी तुम्हाला पालकत्व किती चॅलेंजिंग आहे पण किती महत्त्वाचं आहे हे सांगण्यात थोडीफार यशस्वी झाली असेल तर माझ्या इथे येण्याचा उपयोग झाला असं समजते. आणि आपण सर्वांनी नवीन युगातली मुलं तयार करण्यासाठी स्वतः नवीन युगातले पालक बघा आणि अतिसंकुचित दृष्टीने याकडे बघू नका. याच येडेनिपाडीतनं शहाणी मुलं पुष्कळ बाहेर येतील अशी खात्री बाळगून मी माझे शब्द थांबवते. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मॅडम. खरंच सुजाण पालकत्वाच्या प्रवासामध्ये एक पालक म्हणून आपली भूमिका काय आहे यावर आपण आमच्या श्रोत्यांशी खूप छान संवाद साधला. खरोखर आपली रसाळ ओघवती वाणी आणि आमचा ऐकणारा श्रोतासुद्धा तितकाच वेल्हाळ आहे. आणि मॅडम, या श्रोत्यांच्यामधून एक 4 प्रश्न तुमच्यासाठी आलेले आहेत. कृपया प्रश्न खूप सारे आहेत, फक्त प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तुम्हाला फक्त 4 प्रश्न विचारणार आहे. खरंच आमच्या सगळ्या मैत्रिणींना उत्सुकता आहे की आपलं बालपण कसं होतं आणि तुमच्या बालपणाचे संस्कार तुम्हाला आज कसे उपयोगी पडतात, थोडंसं याच्यावरती बोला. माझं बालपण खूप छोट्या वाड्या वस्त्यांवर गेलं. माझे वडील शेती महामंडळामध्ये पहिल्यांदा सुप्रिंटेंडंट होते आणि ते इतके कडक होते की किमान 6 महिन्यातनं एक बदली व्हायची. त्याच्यामुळे माझ्या 7वीपर्यंत माझ्या 16 शाळा झाल्या. बऱ्याच ठिकाणी शाळा नव्हत्या, त्यामुळे मला खूप चांगलं शिकायला मिळालं कारण परिसरातनं. मी इतक्या छोट्या गावांमध्ये होते की मास्तरांच्या बायकोला शिवायचं नसलं की मला 3री इयत्तेच शिक्षक व्हायला मिळायचं. त्याच्यामुळे मला सुरुवात अशी झाली की अशा गावांमध्ये मी होते की तिथे मुकादम असायचा, मजूर असायचे आणि आमचे वडील सुप्रिंटेंडंट असायचे. त्याच्यामुळे पहिला नंबर येणं काहीच अवघड नव्हतं. मग माझ्या वडिलांना असं वाटायला लागलं की हा पहिला नंबर सारखा यायला लागला तर हिच्या डोक्यात जाईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी मला रोज अशी कामं द्यायची की डोक्यातला उवा झाल्यास काय करावे, धान्य कसे टिकवावे, विंचू लागल्यास हे कसे बांधावे, बँडेज कसे बांधावे, पोटॅशियम परमॅंगनेटचा घोळ कसा करावा, घोळ म्हणजे मी हिंदीतला शब्द वापरते, लिक्विड, ते कसं करावं. ह्या सगळ्या गोष्टी मी 8वीत असल्यापासून ॲडल्ट एज्युकेशनमध्ये आहे. आम्ही घोड्यावरनं शाळेत जायचो कारण आम्ही लांब राहायचो आणि शाळा आमच्या नेहमी. त्यावेळेस तुम्हाला माहिती असेल शुगर फार्म्सवरती जे सुप्रिंटेंडंट असायचे त्यांना मोटरसायकली नव्हत्या, त्यांना घोडा मिळायचा. मग आमचे वडील आमच्यासाठी एक घोडा ठेवायचे आणि घोडेसवारी आम्हाला अशी करायला शिकवली. असं घोडा जेव्हा 2 पायावरती, जसा तो बॉलिवूडमधल्या समुद्राच्या किनारी पळवतात ना, त्यांनी घोड्याची छाती खराब होते. तो असा तो पळवतात ना, तसं नाही, घोडा 4 पायावर पळला पाहिजे. त्याच्यामुळे आम्हाला घोडा, ज्याला ट्रॉटिंग म्हणतात आणि त्याला गॅलपिंग म्हणतात, ट्रॉटिंग कसं करायचं, घोड्याला 4 पायावर कसं लावायचं, घोड्यावर खोगीर कशी बांधायची, त्याच्यावर कसं चढायचं, सूल कशी चारवायची, धार कशी काढायची. अशी धार काढली की खॅनकन बसायची, अशी 4 बोटांनी धार काढायला लागायची, नाही तर सड खराब होतील. एक मुठभर जर बी दिलं तर 2-2 फुटावरती भेंडीच्या बिया लावायच्या. 14 इंचावर निघालं तर पीक किती कमी होईल, 10 इंचावर लावलं तर बी किती जास्त लागेल, असली अंकगणितं पडायची. त्याच्यामुळे जे सगळं शिक्षण प्रॅक्टिकल. बंदूक म्हणजे आम्हाला 303 घरी बंदूक होती. घोरपड त्या बिळातनं बाहेर आल्यानंतर 1च सेकंद फक्त तिची मानवर असते की लगेच खाली ती. त्या एका सेकंदात जावं म्हणून आम्ही संडासच्या पाठीमागच्या ह्याच्यातनं अशी नळी घालून तेवढ्यात लक्ष गेलं. मग ते वडील, इथं बंदूक अशी ठेवली पाहिजे, बंदूक अशी ठेवली तशी थाडकन मागे येते ना जेव्हा मारतो तेव्हा. या सगळ्याचा मला इतका फायदा झाला. म्हणजे बंदूक, व्हिएन्नामध्ये एक मोठं दालन आहे असं की जिथे, ज्याला हंटर्स डेन म्हणतात. व्हिएन्ना म्हणजे देशच आठवत नाही आता मला या क्षणी, काय झाले मला, वॉटेवर. तर ऑस्ट्रियामध्ये, तर तिथे इतक्या वर्षांनी सुद्धा जेव्हा आम्ही बंदुकीचा नेम धरला, तिथे असं एक दालन आहे की जिथे पहिलं कुलूप असतं. त्या कुलपाला बरोबर मध्यावर लागलं तरच ते कुलूप उघडतं आणि तुम्ही पुढच्या दालनामध्ये जाता.
तिथे एक पेटी उघडत असते, बंद होत असते आणि कवटी येत असते. ती कवटी बरोबर मारली तरच पुढच्या दालनात जात असता. एक असा पक्षी उडत असतो, तो पक्षी मारला तरच तुम्ही. अशी 17 दालनं आहेत. त्याची 11 दालनं प्रॅक्टिस नसताना 20 वर्षांनी मी सहज पार करू शकले. घोडा आत्ता पण मी वयाच्या 65 वर्षी, आता 2 वर्षापूर्वी चालायला सोडायला. माझ्याकडे आजही घोडा आहे. तुम्हाला खोटं वाटत असेल पण इथं काही लोक आहेत त्यांनी बघितलेलं आहे. शेती मी 5 वास वगैरे नाही करत. जेव्हा पेरण्या वगैरे असतात तेव्हा मी 8 तासही करते. पण मी रोज थोडं तरी शेतात काम करते. अजिबात शेतात काम करत नाही असं मात्र मी करत नाही जेव्हा मी शेतावर असते. आता मी रिटायर व्हायला लागली आहे, थोडीशी टायर्ड नाही अजिबात अजून. पण 65 वर्षानंतर माझे इंटरनॅशनल प्रोजेक्ट गेल्या वर्षी जरा कमी झालेत. अजून एखादा आहे आणि त्याच्यामुळे मी शेतावरती काम करते. मी स्वतः म्हणजे खूप लहानपणापासून भाकरी चांगली थापता आलीच पाहिजे, त्याला चांगला पदर सुटलाच पाहिजे, अशा छोट्या छोट्या गोष्टी इतक्या शिकवल्या गेल्या की खरं म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं की आपण मिलिटरी स्कूलमध्ये आपल्याला काहीच, बाकीचे लोक काय यार मज्जा कर, सगळे म्हणायचे सीमा किती हुशार आहे. हे म्हणायचे गणितात 99 मार्क का पडले, 98 का, 10 दिवस ते प्रगती पुस्तक इकडं तिकडं जायचं. गणितात मार्क कमी करण्याचा प्रश्नच आहे. घरी अभ्यास अजिबात करायला परवानगी नव्हती. बाबा आमचे म्हणायचे की तुला डोकं आहे का नाही, तू शाळेत जायचं का घरी राहायचं ते ठरव. घरी राहिलीस तर तू किती अभ्यास कर. शाळेत गेल्यानंतर तुला जर वाटलं की घरी यायचं परत अभ्यास करायचा तर मग तू वर्गात लक्ष देणार नाही. तू 2दा वाचशील, 4दा वाचशील, 5दा वाचशील आणि मग मार्क मिळवशील. त्याला काय अर्थ आहे? म्हणजे याचा अर्थ तुला डोकंच नाही आहे. परत अभ्यास करायचं कसं लागतो? एकदा ऐकायचं ना अभ्यास करायचा, मग बाकीचं शेतात काम करायचं. आम्हाला घर म्हणजे युनिव्हर्सिटी होती. प्रत्येक काम अशा पद्धतीने शिकवलं आहे. आज इथनं उचलून असं इजिप्तमध्ये टाकलं तर आम्ही खणखण उभा राहतो. मग ते कुठलंही काम असू देत, स्वयंपाक असू देत, झाडलोट असू देत, शेतीकाम असू देत, ड्रायव्हिंग असू देत. मी आता कधीतरी ड्रायव्हर आणते पण रोजचं रोज मीच ड्रायव्हिंग करते. मी विमान चालवायला पण शिकले पण माझी उंची 5 फूट 2 इंच नसल्यामुळे मला फक्त 100 आवर्स को पायलटचंच लायसन्स मिळालं, उंची कमी असल्यामुळे. तर अभ्यासात पहिलं येणं हा तसा गौण विषय होता. म्हणजे एकदाच मी पहिली आले खरं म्हणजे, 2री 3रीच यायचे मी वर्गामध्ये नेहमी. तर माझ्या वडिलांनी सांगितलं ते सावित्राबाईला कामावरनं काढून टाका कारण हिच्या डोक्यात जाईल. आणि त्याच्यावर मला खूप लोक आता विचारतात. मग ते त्यांना बऱ्याच जणांना प्रश्नच पडतो खरं म्हणजे, ही बाई स्वतः स्वयंपाक करते, आलेल्या लोकांना चहापाणी करते, हे स्वतःच गाडी करते की हे खोटं सांगते का काय, जागतिक परिषद वगैरे हे खरं आहे का, हे खरं आहे, असं बऱ्याच लोकांना शंका येते. पण त्याच्या पाठीमागे आमच्या वडिलांची शिकवण होती कारण डोकं नाही फिरलं पाहिजे. डोकं नाही जास्त यश मिळालं तर डोकं फिरेल, हे इतकं डोक्यात त्यांनी बसवलं. इतकं पण बसवलं नसतं तरी चाललं असतं पण ते लई फिट बसलं आहे. आणि त्याच्यामुळे सर्व वैयक्तिक कामे स्वतः करणे. माझ्याकडे 10, 15, 20 लोक आले तरी स्वयंपाक मीच करते. फार तर लोकांना कापायला वगैरे मदतीला घेते. पण स्वतःची म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच लहानपणी असं होतं की स्वावलंबी असावं तुम्ही. आमचा भाऊ आणि मी ह्याच्यामध्ये कधी फरक केला नाही. आमच्या घरामध्ये एक बोर्ड होता, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, आणि माझं नाव सीमा, त्याचं नाव सत्तू, सत्यव्रत नाव आहे त्याचं. आमच्या दोघांना यात आज कणिक मळणे मला तर उद्या कणिक मळणे त्याला, आज आंबवण कालवणे मला तर उद्या आंबवण कालवणे त्याला. प्रत्येक काम दोघांना एकसारखं शिकवलं. तलाठ्याकडे जायचं, पत्र लिहायची, बिल एवढं का आलं म्हणून चौकशा करायच्या, जे काय तुमचं असेल ते सगळं आम्हाला मॅट्रिक व्हायच्यात जे जे आज वापरते ना मी ते सगळं मॅट्रिक व्हायच्या आता शिकले. बाई कॉलेज वगैरे नंतर छंद म्हणून केलेले, त्याच्यात काय फारसं शिकायला मिळालं नाही. कामातनं आणि घरातनं जेवढं शिकायला मिळालं तेवढंच मिळालं. पण मी फार छोट्या खेड्यात शिकले म्हणजे, आणि त्याच्यानंतर थोडं बरं म्हणजे फलटणला शिकले. अर्थात माझी शाळा मुदोजी हायस्कूल तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, फार छान शाळा आहे. आत्ताच माझ्या 10वीचा सुवर्ण महोत्सवी वर्ष झाला आणि मला बराच सत्कार वगैरे मिळाला. पण स्वतःला आमच्या घरात एक मस्त असायचं की पेपर देऊन आला की बाबा म्हणायचे किती मार्क पडतील, लिही तिथं लिही म्हणायचे. आणि समजा जर मी लिहिलं की 84 आणि मिळाले 92 तर ते म्हणायचे म्हणजे आता तू स्वतःला ओळखलंच नाही, तू जास्त मार्क मिळाले कधी म्हणायचे नाहीत. तुला कळलं पाहिजे तुला 92 मिळाले, तुला 92 सांगता आलं पाहिजे. 84 कशी म्हणलीस तू, 8 मार्कांनी चुकलीस, हे नाही बरोबर, पुढच्या वेळेस अचूक तू 35 लिहिन 35 मार्क मिळव, पण तुझं तुला कळत नाही असं. तर स्वतःला ओळखायला शिकवणं, विविध कौशल्य अंगामध्ये असणं, तशी असताना साधेपणा ठेवणं, आपल्याला जे येतं आहे म्हणजे मला जे शिकवलं की तू त्या बायकांना जोपर्यंत
कळत नाही की उवा का होत आहेत मला, तोपर्यंत तुला तुझी सायकल मिळणार नाही. मी घोड्याचं सांगतो एवढ्यासाठी की त्या वेळेत मला इतका घोडा, आता लोक म्हणतात वाव घोडा चालवत होती, पण तेव्हा मला वाटायचं आपल्या लेडीज सायकल पाहिजे. आमच्याकडे जेंट्स सायकल असायच्या, कारण त्याच्यावरती 2 कॅन्ड ठेवायला यायची ना, दूध टाकायची, त्याच्यामुळे नेहमीच जेंट्स सायकल असायची. आणि मला वाटायचं आपल्या लेडीज सायकल मिळायला पाहिजे. बाबा म्हणले 15 बायकांना खाली सिलेबस शिकव, मग तुला येतो सायकल. ती कधीच मला मिळाली नाही, कारण इतकी परीक्षा अवघड घ्यायची, त्यांची परीक्षा त्यांची, शिकवणारी मी, पण पासिंग आणि गिफ्ट सगळी मला असायची. लई ट्रिका केल्या त्यांनी, पण आम्हाला असं काही बनवलं की आज 65व्या वर्षी मला 15 वर्षाचा उत्साह राहतो. रात्री 11 वाजता सकाळी 6 इतका राहतो. आणि तुम्हाला मी खरंच आई शपथ सांगते, 65 वर्षात 1 तासही आजारी नाही पडले मी. मला अजून शिंका आले नाही, कफ झाला नाही, जुलाब झाला नाही. मी सगळीकडे खाते पिते, व्यायाम मात्र रोज करते. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या नाही 15व्या-20व्या वर्षी आहेत, त्या 5-10 वर्षाच्या असताना शिकवायला लागतात. आणि ते एकदा शिकवल्या ना की ते माणूस तर शिकतंच, पण ते पसरवतं. आज मी तुमच्या पुढे उभा राहून एवढी सांगते, तुमच्यापैकी किती एवढे लोक आहेत इथे, की एवढा हा मला, तुम्ही विचार करा, एका खेड्यात नाही, एका अत्यंत गरीब कुटुंबात, म्हणजे अगदी गरीब नाही, म्हणजे खाण्यापिण्याचे वांदे नव्हते, पण कापाशीचं बी आलं नाही तर वडील मोटरसायकल चालवायची थांबायची. किंवा शाळेमध्ये जर सहल भाटघर धरणाला निघाली आणि ते म्हणले की याचे 8 रुपये भरायचे, तर आम्ही घरी सांगत नव्हतो. अशा कुटुंबात आम्ही खूप गरीब नव्हतो, मध्यमच होतो. माझे वडील MSc ॲग्रिकल्चर गोल्ड मेडल्स होते, पण स्वतःची शेती करायची म्हणून हे सोडून करत होते. आई होमिओपॅथिक डॉक्टर होती. पण या सगळ्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने वाढवलं, त्याच्यामधला साधेपणा, स्वावलंबन, कौशल्य, संवादशास्त्र. त्यावेळेस आम्ही इतक्या छोट्या गावात राहायचो, पण आम्हाला आमच्या वडिलांनी रोज इंग्रजी पेपर 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी यायचा फलटणला, कारण त्यावेळेस एवढं इंग्लिश पेपर फार कमी लोक वापरायचे. तो घरी आणायचा, तो वाचायचा, आणि शब्द कळला नाही की त्याच्याखाली अंडरलाईन करायची, मग ती डिक्शनरी उडायची. मला 8वीत असताना बाबांनी 5 भाषांची डिक्शनरी आणली, स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इंग्लिश आणि हिंदी. या 5 भाषांमध्ये एक शब्द तुला आला पाहिजे. आज मला त्याचा खूप उपयोग होतो. तुम्ही विचार करा, नाही तर साध्या गावातल्या खेड्यामध्ये मी शिकले, आणि आज खरोखरीच म्हणजे मी अनेक ठिकाणी गेले. त्याचं मला ते काही फार विशेष नाही आहे, पण म्हणजे असे वडील असतील आणि असं शिक्षण असेल तर कोणीही इथपर्यंत जाईल. इथपर्यंत न जाणंच अवघड होतं खरं म्हणजे. अशा वडिलांच्या समोर मी जर इथपर्यंत पुढे नसते आले तर माझं काही खरंच नव्हतं. त्याच्यामुळे मला हा तू इतक्या देशात, मी 3 अमेरिकेच्या 3 प्रेसिडेंट्सना मी भेटली आहे. ओबामाच्या स्वेरिंग इनला मी अतिथी म्हणून गेलेली आहे. अनेक ठिकाणी असं सांगायला गेलं तर असे बरेच काही आहेत, पण ते जे काही बरंच काही झालं ना, त्याच्या पाठीमागे हे लहानपणचं अत्यंत सुजाण आणि आश्वासक पालकत्व आहे. आणि म्हणून मी इथे उभा राहून काहीतरी तुमच्याशी बोलायचं धाडस करू शकते. आणि मला फार मनापासून वाटतं की हे जर मला करता आलं तर माझ्या पालकांचं अनुकरण करणारे अजून थोडे मिळाले तर जगाला हवे असलेली ती दर 3रं मूल आपण सहज करू. नाहीतर भारत मागे राहील, पण तुम्ही तो पुढे नेऊ शकता असं मला मनापासून वाटतं, आणि तुम्ही तो न्याल. त्यासाठी तुम्हाला जर कधी काही माझ्याशी बोलावं असं वाटलं तर 10 वर्ष यांनी बोलवले, मी आज आले, पण पुढच्या वेळेस लवकर येईन. थँक्यू. मॅडम, आणखी एक प्रश्न आहे. खूप प्रश्न आहेत, फक्त मी 4 विचारणार आहे, एकच झालंय आता दुसरा. तर सर मॅडम, सध्या तरुण मुलांना उत्तरात किती मार्क मिळाले? आमचे संयोजक ठरवतील सगळे, जाताना तुम्हाला आम्ही सांगू. मला माहिती आहे प्रश्न कोणी पाठवलाय ते. पुढचा. तर सध्या तरुणांना भेडसावणारा एक खूप मोठा प्रश्न आहे. कुठला? तरुणांना भेडसावणारा. तर सध्या मुलींच्या लग्नाच्या वेळेस असा प्रश्न येतो की मुलींना नोकरीवाला मुलगाच हवा असतो. जरी नोकरी असली तरी पण त्याला थोडीफार जमीन असावी, बंगला असावा, गाडी असावी. पण शेतकरी जर मुलगा म्हटलं तर मुली लग्नाला नकार देतात. तेव्हा ह्या तरुण मुलांनी काय करायचं? शेती करायची का नाही करायची, का लग्न होण्यासाठी छोटी मोठी नोकरी पत्करायची? नेमकं काय करावं? मला खरंच असं वाटतं की मला ह्याचं उत्तर माहिती असतं तर फार बरं झालं असतं. मला स्वतःला असं वाटतं की आज आपल्या देशामध्ये मुलगे जे आहेत ना, लग्नाच्या वयाचे मुलगे, ते लग्नाच्या वयांच्या मुलींपेक्षा स्वतःला पूर्णपणे बदलू शकलेले नाही आहेत.
लग्नाची मुलगी आपल्या आईपेक्षा जितकं अंतर पुढं गेलेली आहे, तितकं लग्नाची मुलं आपल्या बापापासून तेवढं अंतर पुढं गेलेली नाही आहेत. सवयीमध्ये असेल, राहणसानी, ही ज्या आकांक्षा, ज्याला आपण ॲस्पिरेशन म्हणतो. आणि बऱ्याच वेळेला हे जे काही आपण करतो ना, ते एका पिढीतलं नसतं. हे अनेक पिढ्यांचं, आता पूर्वी अनेक वर्ष स्त्रियांना शिक्षण मिळालं नाही, समजा स्त्रियांना बाहेर जाता आलं नाही. कदाचित आता रहाटगाडगं थोडंसं वेगळं चाललेलं आहे. आत्ता अनेक वर्ष ज्या, म्हणजे मी नाही, कारण माझ्या आईने मला असं केलं नाही, मला शिकायला दिलं, पण अनेक स्त्रिया आज आपल्या मुलीला असं सांगतात, माझ्या वाट्याला आलं ते तुला नको. काय काय तिच्या वाट्याला आलेलं आहे, तिला न विचारता लग्न केलेलं आहे. खाणार सगळे, पण स्वयंपाक फक्त तिनेच करायचा. हे जरा पाणी घे ग असे म्हणणारे बाप असतात. स्वतःला लागणारं पाणी स्वतः घेणारे फार कमी, म्हणजे पाणीसुद्धा, बाकीचं तर सोडाच. ही सगळी कामं वर्षानुवर्ष, पिढी दर पिढी बायका करत आल्या. आणि मग आता अशा टप्प्याला त्या बायका आल्या की त्या स्वतःच आपल्या मुलीला असं सांगतात की मला जे भोगावं लागलं ते तुला नको, मी तुला खेड्यात देणारच नाही, शहरात देईन, मी तुला जास्त मोठ्या कुटुंबात देणारच नाही, लहान देईन, तू नोकरीवाला कर, हे शेतीवाला नको. हे सगळं पाप आजपर्यंत शेती करून स्वतःची प्रतिमा उभा करणाऱ्या पुरुषांचं आहे, त्या समाजाचं आहे. आत्ता ते वाईट वाटत असेल. आजपर्यंत नुसतं महिलांना विचारलं गेलं की महिलांना शिक्षण का नको, अमुक नको, महिला समाजात पुढं आल्या पाहिजे. आता आल्यात त्या पुढं. आज देशाची सगळी बचत मुकेश अंबानी इतकी गरीब बायकांची आहे बचत गटातनं. त्या भले 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये करत असतील, पण बजेटमध्ये जेव्हा बजेट वर्षाचं मानलं जातं तर आज 5,000, 15,000, 20,000 कोटी रुपये महिलांच्या बचत गटासाठी देणगी मिळते. आणि आपण सगळे आपल्या अकाउंट एने करून, काय म्हणतात त्याला, NP का काय ना, नॉन परफॉर्मिंग अकाउंट आपण करून बसलेले आहेत. किती जणांची पत आहे पुरुषांची की पुढचं कर्ज मिळेल, कारण पाठीमागची कर्ज बापानीच फेडलेली नाहीत अजून, तर ह्यांना कधी मिळणार. म्हणून आता हा मागचा मार्ग काढला, जा तू गटात जा आणि तिथनं टेम्पोला पैसे आण, हे जे सगळं काही चालतं. तर ही आजपर्यंत गेल्या 3 किंवा 4 पिढ्यातल्या पुरुषांनी स्वतःची निर्माण केलेली जी पत आहे त्याच्या संबंधीसुद्धा विचार केला पाहिजे. कदाचित मी बोलते ते कडू वाटेल, थोडंसं अर्धसत्यच आहे, ते पूर्ण सत्य नाही आहे, पण बऱ्याच जणांच्या बाबतीत ते आहे. महिला ज्या मानाने शिकल्या, तुम्ही बघा महिला गेल्या 20 वर्षात काय काय शिकल्या. स्वयंपाक सोडून रांगोळीतनं बाहेर आल्या, पण स्कूटर चालवायला लागल्या. जॉनी जॉनी यस पप्पा म्हणायला लागल्या. मुलांना नर्सरी राईम त्या शिकवायला लागल्या. त्या बँकेत जाऊन स्वतःचं खातं काढायला लागल्या. त्या पंढरपूरला का विना बाकीच्या बायकांच्या बरोबर जाणार मी म्हणायला लागल्या. त्या वेगवेगळ्या फॅशनचे ब्लाऊज घालायला लागल्या. त्या निम्म्या संख्येने इथे येऊन बसायला लागल्या. त्यांना कोणीतरी म्हणलं तुमच्यासाठी रिझर्वेशन, त्या पंचायतीमध्ये आल्या. पहिल्यांदा नुसत्याच खुर्चीत बसल्या, त्यांना कोणीच विचारेना झालं, घरी फक्त पुस्तक सहीला पाठवायला लागले. आता त्या, आजच मी ऐकले की आता त्या म्हणतात हे माझं काम आहे का, हा माझा कर्तव्य काय आहे, दुसऱ्याचं काय आहे, मी हे का करू. आज महिलांना प्लॅटफॉर्म मिळाला, त्या विचारू शकतात, त्या आत्ताशी विचारायला लागल्यात. हा प्रश्न तुम्हाला गेल्या 1000 वर्ष नाही पडला, आत्ता लगेच पडायला लागल्या. मुली हे फारच आवडतं, कारण ह्या बायका अशा कशा, मुलींनाच लग्नाला नको आहे, एकत्र कुटुंब नको आहे. मला परवा कोणीतरी सांगितलं, म्हाताऱ्या माणसांना म्हणे, हे पुण्यातली गोष्ट, इथली नाही आहे, डस्टबिन म्हणतात, तुमच्या घरी डस्टबिन किती आहेत म्हणे, म्हणजे म्हातारी माणसं किती आहेत, कारण तिथं नको. हे कुणी सांगितलं त्यांच्या डोक्यात, आणि का सांगितलं असेल. हा अनुभूतीचा प्रश्न आहे, हा अंतर्मुख होण्याचा प्रश्न आहे. दुसरा थोडा प्रश्न आहे, खरोखरीच एक तरी असं वर्ष आता येईल म्हणून मी, मला आत्ता जे म्हणले ना पुस्तक, तेव्हा त्यांनी मला विचारलं की तुम्हाला मनापासून वाटणारं एक वाक्य सांगा. ज्या देते आत्ता शेरोज, म्हणजे शी ही रोज पुस्तक लिहिलं, म्हणजे एक वाक्य असं सांगा की जे तुम्हाला मनापासून सगळ्यांना सांगायचं. त्यात मी सांगितलं, शेतकरी जगला तर कोणीच मरणार नाही, पण शेतकरी मेला तर कुणीच जगणार नाही. शेतीला जी पत हवी आहे ती आपण घालवून बसलो आहे, आणि मी ह्याच्याबद्दल पुष्कळ लढा देते. तुम्ही म्हटलात मी उद्योजक वगैरे नाही आहे, मी इंडिपेंडंट डायरेक्टर ऑन द बोर्ड असते, मी स्वतः उद्योग करत नाही, पण उद्योग करतात त्यांना शिकवायचा प्रयत्न मात्र मी करते की तुम्ही जो उद्योग करत असाल, काय उद्योग करून ठेवला आहे, अशा पद्धतीने मी वाक्य वापरते. ते हे जे उद्योग करून ठेवतात त्या उद्योगामध्ये तफावत किती होते.
मी नेहमी हे सांगते, मी जी कुठल्या तरी बोर्डवरती असते, मी 7-8 कंपन्यांच्या बोर्डांवरती आहे, त्यांना मी असं सांगते की 1-2 एकर शेतकरी, 1-2 एकराचा जो शेतकरी असतो, जो कोरडवाहू शेतकरी असतो, तो वर्षभर 2, कधीतरी क्वचित 3 पिकं घेऊन कष्ट करून त्याच्याकडे राहिलेलं जे सरप्लस आहे त्याची जी किंमत बाजारात गेली ना, तेवढी तुमच्याकडच्या ड्रायव्हरची महिन्याची सॅलरी आहे. व्हॉट आर यू डुईंग? पॉवर्टी अलिनेशन, यू आर क्रिएटिंग पॉवर्टी. याला रिलेटिव्ह पॉवर्टी आपण म्हणतो. साध्या प्यूनला, झाडूवाल्याला मिनिमम वेजेसच्या नावाखाली जेव्हा प्रचंड मोठा पगार मिळतो, 15,000 20,000, आपण किती शेतकरी कष्ट, म्हणजे मी दरवर्षी माझ्या काही पिकांचा खर्च काढते. आता सोडून दिलं कारण डोकं आऊट होतं. माझा इंद्रायणी तांदूळ मला 290 रुपये किलोनी पडतो. तो का आपण पिकवत राहतो? खरंच जे भाव आपल्याला मिळतात त्याच्यात जर सगळं जोडत गेलं ना, अगदी अर्थशास्त्रीय वगैरे सांगतात तुम्ही स्वतःचे लेबर त्यात लावले का, बोंबल्याला लावलं तर काहीच उरणार नाही त्याच्यातनं. काही कॅश क्रॉप जर सोडले की जे कॅश क्रॉप केल्याने जमीन रोज बिघडवतोय आपण, स्वतःचे दात करून म्हणतात तसं आपण दुसऱ्याला जर घालत असलो तर ज्या आता लोकांना शेती परवडतीये, ती ज्या पिकांमुळे परवडतीये, ती पिकं ज्या पद्धतीने काढतोय आणि त्याला जी खतं वापरतोय त्याने आपण आपल्या आईलाच मारतोय. हे 10 वर्ष चालेल, त्याच्यानंतर आई आऊट होईल. 20 पोरं असलेल्या आया जशा खंगायच्या ना, तसं आपण करतोय. त्याच्यामुळे इच्छा नसली तरी काही पिकं जी घेतली जातात ती पिकं केवळ यापोटी घेतली जातात की आम्हाला बाजारभाव मिळतोय का. बाजारामध्ये मी गेले अनेक वर्षे, गेले 16 वर्ष एकच माणूस ॲग्रिकल्चर प्रायसिंग कमिशनर आहे. तो आत्ताच बदलला आहे फक्त. आणि आम्ही इतक्या वेळा त्याच्याकडे गेलो आहे. तुम्ही एखादी टॅबलेट घेतली समजा, असा विचार करा, काही कॅल्शियम 500 आणि कॅल्शियम 800, मी आपलं उदाहरण घेते, काय अमुक MG तमुक MG अशा टॅबलेट असतात बाजारामध्ये. तर काही तुम्ही पेप्सी जर तुम्ही 5 रुपयाची आणि 10 रुपयाची असा फरक असतो. परंतु ज्या वेळेस आपण म्हणजे गुणवत्तेला किंवा क्वांटिटीला फरक जो पैसा मिळतो, शेतीमध्ये काय होतं, ऑर्गॅनिक वगैरे तर फॅट ज्यांना जमलं आहे त्यांचं ठीक आहे, पण बहुतेक ठिकाणी त्याचा फार फरक पडत नाही. माझ्यापेक्षा तुम्ही खूप अनुभवी आहात. मी आत्ताशी स्वतःची शेती सिरियसली करायला लागली आणि मी सिरियस व्हायला लागली आहे त्याच्यामुळे. पण जर असं शेतीचा भाव कशावर ठरतो? डिमांड अँड सप्लायवर ठरतो. लोक गहू खायला लागले की गव्हाचे भाव ज्वारीच्या वर गेले. आता लोक ज्वारी खायला लागले, गव्हाच्या बरोबर भाव आले. गुळ खायला लागले साखरेच्या वर. आपल्या लहानपणी म्हणायचे, म्हणजे साखरेचा भाव गुळाला कधी असं वाटत होतं का कोणाला गुळ साखरेच्या पेक्षा महाग होईल, पण तो आता झालेला आहे. म्हणजे डिमांड सप्लायवरती आहे. डिमांड वाढला की भाव वाढणार. पण तुम्ही असं बघा की गव्हामध्ये असणारं ग्लुटेन हे किती घातक आहे, ते त्यातनं मायनस केलं किंवा त्यात किती कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहेत नाचणीमध्ये, हे जर केलं तर नाचणीचा भाव गव्हाच्या 3 पट हवा. तुम्ही कंटेंटप्रमाणे गोष्ट विकता, पण डिमांड अँड सप्लायवरती त्याचा भाव ठरवता. विकायला हवी म्हणाल. इतर गोष्टी तुम्ही त्या आपण जे विकत घेतोय त्याच्यात काय आहे बघून घेतो ना. तुम्ही समजा अगदी मटारच्या शेंगा आता बाजारात आल्यात आणि ज्याच्यात 4च्या 4 मटर दिसेल तर तुम्ही 25 रुपये किलोनी काय 50 रुपये गेलेले तयार केले, पण फुस केले, नको बाबा ह्याच्यात तुझं बरोबर नाही असं म्हणून आपण कंटेंटप्रमाणे कमी जास्त करतो. पण बाजारातले भाव ठरत असताना ह्याच्यात कंटेंट काय आहे, का बरं आपल्याकडच्या ज्वाऱ्या बाजऱ्या या सगळ्यांना आत्तापर्यंत भाव नाही, आता कदाचित येतील. जगभर आता हे जे काही मिलेट इयर वगैरे, आफ्रिका आत्ता बदलायला सुरुवात झाली जेव्हा कोसो मिलेट त्यांचं जे आहे त्याला जरा भाव यायला लागला, किंवा खुसखुस जे तुम्ही इतर देशांमध्ये जात असाल आणि खात असाल तेव्हा एकीकडे स्त्रियांमधला बदल आणि पुरुषांचा त्या मानाने झालेला कमी बदल. तुम्ही फक्त बघा, बायका किती गोष्टी शिकल्या. पुरुष जेमतेम चहा करायला शिकलेत आणि मॅगी. बायका सायकल नाही, स्कूटर नाही, कारही चालवायला शिकल्या. मग का बरं तुम्हाला पुरणपोळ्या येत नाहीत अजून? पूर्वी निदान 4 दिवस करायला लागायच्या म्हणून तरी यायच्या, आता तेही येईन असं झालेलं आहे. साधं पिठलं भाकरी आपल्याला येत नाही.
आणि तुम्ही अपेक्षा करता की मुलींनी तुम्हाला लगेच हो म्हणावं म्हणून. हाही विचार करण्यासारखा विषय आहे. मी इतक्या पुरुषांच्या समोर हा बोलतीये ह्याचा अर्थ मला तुम्हाला त्याच्याविषयी विचार करायला प्रवृत्त करायचं आहे. आता ही सगळी मंडळी उठून जायच्यात, मी या प्रश्नाचं उत्तर थांबवते. याच्यावरती आपल्याला दोन्हीकडनं करायला पाहिजे. एकीकडे शेतमाल किंवा शेती याला स्थान मिळवून देणं, भाव मिळवून देणं, आणि तो एकदा मिळाला की मग आपापच मनी भाव पण येईल. मनीला भाव असतो ना, म्हणजे मनीला म्हणाल तर दोन्हीला बदलायला लागेल. मनीमध्ये पण भाव असायला लागेल आणि मनीमध्ये पण भाव असायला लागेल. आणि दोन्ही कामं करायची असतील तर पॉलिसी लेवलला काम करायला पाहिजे, फक्त शेतकरी म्हणून. माझ्यासारखी माणसं आता ते करण्याचा प्रयत्नात आहेत की आपल्याला व्हॉट वी नीड टू चेंज इज पॉलिसी. माणसाला लगेच माणसाला बदलत राहणं हे वर्षानुवर्ष करण्याचं काम आहे. पण काही बदल मात्र आपल्याला धोरणांनी करता येतील. पण धोरणं आली तरी नाटक म्हणून त्याच्यावरती काम होतं असंच आपल्या सर्वांना दिसेल. मी त्याच्या आता खूप खोलात जात नाही, पण विचार करण्यासाठी तुमच्या पुढे 2-4 मुद्दे ठेवलेले आहेत. धन्यवाद मॅडम. तिसरा प्रश्न आहे की आजकालची मुलं खूप व्यसनाधीन आहेत, म्हणजे व्यसनाधीनतेकडे वळायला लागलेली आहेत. त्यांना माहीत पण आहे याचे फायदे तोटे आपल्या आयुष्यात काय होणार आहेत, तरी पण ती आईवडिलांचं काही ऐकत नाहीत. तर अशा परिस्थितीमध्ये आईवडिलांनी काय काळजी घ्यायची? ते प्यायला लागल्यानंतर काहीच करू शकत नाही. मी जसं म्हणलं की ते फार लहानपणी सुरू करायला लागतं. तू आता दारू पिऊ नाही म्हणायच्या ऐवजी जसं मी म्हणलं इथनं उडी मारायला लागला तर चल नको आपण ही फुलं मोजूयात असं तेव्हा म्हटलेलं नसलं ना, तर आता तू दारू पिऊ नकोस घरी ताक पी असं म्हटलं तर कोणी ऐकणार नाही आहे. त्याची फार आधी सुरुवात करायला लागते. मुलांना लहानपणी विचार करायला आणि चॉईस करायला शिकवलं पाहिजे. आपण मुलांना डिक्टेट करतो, तू हे कर हे करू नकोस असं सांगतो. हे केल्याने काय होतं असं वयवर्ष 2ला विचारावं लागतं, 22ला नाही. दॅट इज टू लेट. म्हणजे आता थांबवणार नाही का असं नाही आहे, पण काय करायला पाहिजे पालकांनी, तर आता निदान नातवंडांच्या निमित्ताने त्या मुलांना सुधारायचा प्रयत्न करणं. पण जवळजवळ जे बिघडलेले, म्हणजे आता आपल्याला चॉईस असा आहे की बिघडलेल्या माणसांना सुधारायचं कारण अजून बिघडायच्या आधी त्यांना सुधारायचं. तर हा वर्ग अजूनही आपल्या हातात आहे, कारण 67% भारत 15 ते 29 वयाचा आहे आणि व्यसनाधीन भारत हा 25 ते 50 वयाचा आहे. त्याच्यामुळे मला अजूनही असं वाटतं की जे वाया गेलेले आहे त्यांच्यावरती आपलं डोकं दगडावर आपटायचं का आपण जरा विटा मऊ आहेत तिथं आपटायचं असं काहीतरी बघायला पाहिजे. डोकं आपटावं लागणारच आहे आणि आपल्याला जखमा होणारच आहेत. परंतु ह्याच्यावरती आणि हे मी तुम्हाला म्हणून सांगते, पण मला कधीतरी व्यसनाधीन मुलांशी बोलवायसाठी बोलवा, मी प्रयत्न नक्की करीन. झालं का? धन्यवाद मॅडम. ठीक आहे, आता वेळ होतोय. एक शेवटचा प्रश्न. यार सगळे लोक अजून थांबलेत, कमाल आहेत. आमचे श्रोते उठत नाहीत. तर एक शेवटचा प्रश्न आहे की आजकाल मराठी शाळा सगळ्या गावागावामध्ये आहेत. खरं तर गोरगरिबांच्या मुलांनी कुठं जायचं, तर त्यांना शिकण्यासाठी गावाचं वैभव आहे मराठी शाळा. तरी पण आज जे उच्च शिक्षित जे पालक आहेत, मी पण मॅडम एका शाळेमध्ये काम करते, मराठी शाळेमध्ये आहे. तर पालकांचा खूप सारा ओढा आहे की मुलांनी इंग्रजी शाळेमध्ये जावं, इंग्लिश मिडियम शाळेमध्येच जावं. अगदी घरामध्ये पालकांचं शिक्षण जरी 10वी-12वी झालं असलं, त्यांना जरी त्याचा गंध नसला, काही शिकवता जरी येत नसलं, तर त्यांचा खूप ओढा आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे जावं. तुम्हीच सांगायचं की मुलांनी खरं तर पालकांनी मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना घालायचं का इंग्रजी शाळेमध्ये? कुठली तरी एक भाषा आधी चांगली यावी लागते, मग कुठल्याही भाषा चांगले नंतर येऊ शकतात. ज्यांना स्वतःलाच इंग्रजी येत नाही त्यांनी नक्कीच मुलांना इंग्रजीत घालू नये. कारण मला नाही बाबा हा काय म्हणतो मला कळतही नाही असंच जर म्हणायला लागलं तर ते डोक्यावर बसणारच नंतर. ज्या मुलाला मग पहिलीत 80% असतात त्यांना चौथीमध्ये 20% 30% होतात आणि मग ट्युशन लावायला लागते आणि मग त्या ट्युशनच्या बाईंना पैसे द्यायला लागतात आणि एवढं सगळं करून परत 8वीत मराठी शाळेत आणून बसवावं लागतं. त्याचं कारण ते वातावरण नसतं. त्याच्यामुळे मराठी आणि इंग्रजी भाग नाही. जोपर्यंत एक भाषा उत्तम येत नाही तोपर्यंत दुसरी तिसरी म्हणजे माझा मुलगा स्वित्झर्लंडमध्ये राहतो पण तो मुलीशी मराठीचं बोलतो, त्याची बायको हिंदी असल्यामुळे मी कधीतरी जर हिंदीत बोलायला लागले मराठी असं तुम्हाला सांगतो.
तिथे तिला इथे बशरे मोरा वगैरे असं सगळं येतं. तर तिला शाळेत एकदा म्हणलं, ती काय बोलते त्यांना कळत नाही, ती फ्रेंच शाळेत जाते कारण ती अजून 2च वर्षाची आहे. मग तिला आम्ही विचारलं की ती शाळेत नीट खाते का वगैरे, असं आम्ही त्या बाईनं विचारलं. ती म्हणली हो खाते ना, नाही कमी पडलं तर मोर मोर म्हणून देते. म्हणले मोरा म्हणताना त्यांना वाटलं मोर म्हणजे अजून असं इंग्रजीमध्ये त्यांना वाटलं. तर माझा मुलगा तिला मराठीतच शिकवण्याच्या विचारात आहे की तिला मराठी, फ्रेंच तर येईलच, इंग्रजी तर येईलच नंतर. मी स्वतः मराठी माध्यमात शिकले. म्हणजे आत्ता मी तुमच्याशी इंग्रजीत बोलले नाही, पण मी इंग्रजीत बोलायला लागले तर बहुतेक कोणाला कळत नाही की ही बाई मराठीत शिकली असेल. आणि माझं लिखाणही इंग्रजीत जास्त चांगलं आहे कारण गेले 42-43 वर्ष मी इंग्रजीतच विचार करते आणि इंग्रजीत लिहिते. पण म्हणजे मला मराठी येत नाही असं नाही, कधीतरी एखादा शब्द आठवत नाही. पण मराठी बोलल्यानंतर मी इतकंच असंच हिंदीही बोलू शकते, मी जवळजवळ असंच गुजरातीही बोलू शकते, मी जवळजवळ असंच फ्रेंचही बोलू शकते कारण मी पहिल्यांदा मराठी उत्तम बोलायला शिकले. मी कालच ह्याच्यावर फेसबुकमध्ये एक टिप लिहिलेली आहे. मॅक्सिन बनसन नावाच्या इंग्रजी बाईंबद्दल मी फेसबुकवर कालच लिहिलं आहे की मला एक तरी भाषा येते का. लोक अनेक म्हणतात मला खूप लिहायचं होतं पण मला इंग्लिश येत नाही ना. ज्यांना इंग्लिश येत नाही ना त्यांना मराठीतही काहीच येत नाही कारण डोकं चालवायची सवयच नसते. हा विषय आहे की आपण भाषा हा व्यक्त होण्याचा विषय, व्यक्त होण्याचा ऐवजच तुमच्याकडे नसेल की जो आपल्याला लहानपणी प्रज्वलित, इग्नाईट आम्ही इंग्लिशमध्ये म्हणतो, करता यायला पाहिजे. की मुलाला तुम्ही विचार करायला शिकवलं आहे का. आपण काय ही येल्लो, याला काय म्हणायचं येल्लो असलं शिकवतात. असं दुसरं काय सांग बरं, असं दुसरं काय सांगते, असं काय दिसते काय दिसते काय दिसते हे असं ते सांगतात. म्हणजे यू आर मेकिंग हिम थिंक. मला तर वाटतं आता मी 2 ते 5 वर्षाच्या मुलांबरोबरच राहावं असं मला खूप वेळा वाटतं कारण दॅट इज व्हॉट इज नीडेड. 2 वर्षाच्या मुलांच्या बरोबर जर आमच्यासारखं माणूस 2 वर्ष राहिलं तर त्याच्यानंतर काही करायचं उरलं नाही पाहिजे. विचार करायला शिकवणं, चॉईस करायला शिकवणं, निवड करायला शिकवणं, परिणाम करणं. माणूस 5 पद्धतीने शिकतं. एक त्याला म्हणतात कंपॅरिझन, हे आणि ते. दुसरं असतं डिडक्शन, म्हणजे हे सगळं ह्याच्यातनं हे काढल्यावर हे उरतं. लॉजिक, हे केल्याने हे होते, हे आणि हे झाले तर ते होऊ शकते. असे सिम्बॉलिझम, असे अनेक शिकण्याचे फक्त 5च पद्धती आहेत. ABCD काही शिकण्याची गोष्ट नाही आहे. शिकणं ही मेंटल फॅकल्टी आहे, ही बौद्धिक क्षमता आहे. आणि बौद्धिक क्षमता तुम्ही त्यांना, मी तर आत्ता ऑलरेडी व्हिडिओ करते माझ्या नातीबरोबर. मी 1 वर्षापासून काय काय बोलते त्याचे. आणि आत्ता जवळजवळ म्हणजे आम्ही बऱ्यापैकी जे करायला हवं ते कसं करायचं हे शिकायला लागलेलो आहे. कारण आत्ताची मुलं म्हणजे स्वित्झर्लंडमधनं फ्रेंच लोकांच्यात राहणारी आपली 1.5 वर्षाची मुलगी की जिच्या आईलाही मराठी येत नाही, तिला मराठीमधनं आपण जगातल्या सगळ्या गोष्टी शिकवायचं जर आता ठरवलेलं असेल तर क्षमता माझी वाढवायची, आपली वाढवायची आहे. मुलांना शिकवताना आपण शिकतोय का हे विचार करायला पाहिजे. तेव्हा प्रश्न, आणि मला बाकी मगाशी जसं शेतीचं सांगितलं की शेतकऱ्याची मुलांनी करावं, पण शेवटी शेती बदलण्यासाठी धोरणच बदललं पाहिजे. तसं इंग्रजी शाळा काढताना ही का काढताय तुम्ही शाळा, कोणीही दुकान लावल्यासारख्या शाळा काढताय. हे फक्त तुम्ही मी नाही ठरवू शकत. आणि म्हणून असे लोक सरकारमध्ये जाणं आवश्यक आहे. या सगळ्या ज्या महिला आता कोण सरपंच झाल्या ते झाल्यात, त्यांनी आमदार व्हावं, खासदार व्हावं, पार्लमेंटमध्ये जावं. आमच्या इतके स्पष्ट बोलणाऱ्यांना तर कोणी तिथं उभंच करणार नाही. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला शिकवतो, तुम्ही पुढं जा आणि आम्ही तुम्हाला सांगतो. धोरणं बदलल्याशिवाय होणार नाही. चायनामध्ये, आणि अर्थात त्याचे आपल्याला काही ॲडव्हान्टेजेस झाले, पण म्हणजे आम्ही पण 5वीतनंच मराठी शिकलो ना. आपण सगळे आपण कुठे शिकलो काय. डॉक्टर कालिदास पाटील तुम्ही काय इंग्रजी माध्यमात शिकला काय. कोण इथे तुमच्या गावातली चांगली चांगली मुलं जी होऊन गेली असतील सगळी मराठी शिकलेली आहेत. अरे एक भाषा आली तर दुसरी येणार ना, सगळी खिचडी करून टाकायची. त्या माझं तर मत आहे मातृभाषेत शिका. मातृभाषा एकदा उत्तम आली की तुम्ही कुठलीही भाषा शिकाल. पण सगळ्याचंच भजं करून ठेवलं तर आज मला एक पारधी बाई भेटली, नाही तो कोण एक होता अमुक तमुक, नाही तू खूप शिकले, त्याला इंग्रजी सगळं येतं. मला इतकी इच्छा झाली ती काय 4-5 वाक्य इंग्रजी त्याच्याशी बोलावी. शिकलं म्हणजे इंग्रजी येत नाही हो. तर मेंटल फॅकल्टीज, आपल्या बौद्धिक क्षमता कशा रुंदावायच्या
शिक्षकांना देखील हे शिकवत नाही. शिक्षकांना सिलॅबस पूर्ण करायला शिकवतात, धडे संपवायला शिकवतात, मुलांना विचार प्रवृत्त करायला, मनाची संवेदनशीलता वाढवायला, संवाद कौशल्य शिकवायला शिक्षकांनाच शिकवलेलं नाही आहे. म्हणे बी एडमध्ये ते असतं, पण मला काही त्याची खात्री नाही. ज्या पद्धतीची जनता बाहेर येते आहे त्यावर वाटत नाही. पण मी आज एका चांगल्या शाळेत गेले होते आणि त्या शाळेमधली मुलं छान होती. त्या असं कधी कधी छान वाटतं. तेव्हा मला आता असाच प्रश्न पडला, आपण 2 मुलं वर्षाच्या मुलांबरोबर वेळ घालावा का शिक्षकांबरोबर घालावा का तुमच्या ॲडिक्ट मुलांबरोबर घालाव्या? आय एम ऑन अ क्रॉस रोड. पण असं दिसतं की मधनाने इथे एखादं व्याख्यान द्यावं, आपल्या इगोला चांगलं वाटेल, बाबा एवढे लोक आपलं ऐकतात. आता बस, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आमच्या सर्व प्रश्नांना आपण समर्पक अशी उत्तरं दिली. हल्ली शासनानं आपल्या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा दिलेला आहे.